सुस्वागतम. प्रहारच्या मुलाखत सत्राच्या माध्यमातून आजच्या चर्चासत्रात मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर आपण गेले 8 महिने वेगवेगळ्या भजनी बुवांना, ज्येष्ठ बुवांना या भजन क्षेत्रामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सर्वांनाच प्रहारच्या स्टुडिओमध्ये बोलवतो आहोत आणि भजन संस्कृतीचा उहापोह करण्याचा प्रयत्न करतो. आज आपण एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला प्रारंभ करतो आहोत. अर्थात आज आपण एक मंथन घेतो आहोत. अर्थात हे मंथन वैचारिक आहे. खरं तर ज्या संतांनी भजन संस्कृती जोपासली नवे तर भजन संस्कृतीचं अधिष्ठान मानून समाजातील चुकीच्या रूढी परंपरा याच्यावर प्रहार केला आणि भजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. तिची पताका आहे की आज आमचे भजनी बुवा आपल्या खांद्यावर घेऊन मिळवत आहेत. आणि म्हणून संत चोखामेळा सुद्धा म्हणून जातो की भाग्यवंता घरी भजन पूजन, पहिलं भजन येतं आणि नंतर पूजन येतं. त्यामुळे भजन हे किती महत्त्वाचं आहे हे नव्याने सांगण्याची मला गरज नाही. आणि त्यामुळे आपण आज सगळ्या दिग्गज बुवांना, ज्यांनी खऱ्या अर्थाने भजन संस्कृती जोपासली, ज्यांनी अनेक दिग्गज असे शिष्य निर्माण केले आणि भजनाची पताका त्यांच्या खांद्यावर देऊन प्रबोधनाचं सगळ्यात मोठं काम केलं, ते अनेक आज आपल्या या चर्चाक्षेत्रामध्ये सहभागी आहेत. खरं तर पंढरपूरला ज्यावेळी वारकरी संप्रदाय जातो आणि पंढरपूरला आनंदाचं उत्साहाचं भरतं येतं, तसंच आनंदाचं आणि उत्साहाचं भरतं आज या चर्चासत्राला येणार आहे. माझ्या डाव्या बाजूला पहिल्या क्रमांकावर आहे चंद्रकांत कदमबुवांचे शिष्य गणेशजी पांचाळ बुवा. त्यानंतर राजाराम सुतार बुवांचे शिष्य प्रकाशजी चिले बुवा. त्यानंतर दिगंबर केळुसकर बुवांचे शिष्य सन्माननीय केळुसकर बुवा. त्यानंतर परशुराम पांचाळ बुवांचे शिष्य रामदास कासले बुवा. त्यानंतर चंद्रकांत कदम बुवा यांचे शिष्य आणि प्रासादिक भजन मंडळाचे विद्यमान अध्यक्ष या ठिकाणी भगवान कोकरे लोंगर बुवा. त्यानंतर विलास पाटील बुवा यांचे शिष्य मुंडेकर बुवा. चंद्रकांत कदम बुवा यांचे शिष्य गुरव बुवा. त्याचबरोबर मुंडेकर बुवा यांचे शिष्य सुनील रत्ते बुवा. आणि सांस्कृतिक चळवळीमध्ये जे नाव अगदी आदरानं घेतलं जातं, ज्याने अनेक बुवांची भजनं अगदी जवळून बघितलेली आहे, असे समीक्षक या नात्याने उपलब्ध असलेले राजा सामंत सर हे आपल्या आज समोर आहेत. आपण भजन संस्कृतीविषयी या ठिकाणी उहापोह करणार आहोत. सगळे दिग्गज बुवांचं पुन्हा एकदा शब्द समाधानी स्वागत. सगळे दिग्गज बुवा एकाच मंचावर आज आपल्याला दिसत आहेत. आणि मी अगदी मगाशी म्हटल्याप्रमाणे जसं पंढरपूरला गर्दी व्हावी तशी या ठिकाणी बुवांची गर्दी आणि हे सगळे गर्दी बुवा आहेत ज्यांनी अनेक शिष्य घडवले. आणि त्यामुळे पहिला माझा प्रश्न असेल, अर्थात जे विद्यमान अध्यक्ष आहेत या भजन महाराष्ट्र प्रासादिक भजन मंडळाचे, त्यांचं कौतुक आहे यासाठी की 3 वर्षापूर्वी करोना काळ येऊन गेला आणि या करोना काळामध्ये अनेक जण आपल्या जीवाला उठले. माणसाने म्हणजे त्या काळी अस्पृश्यता माणसाने बघितलेली होती, पण या ठिकाणी पुन्हा एकदा अस्पृश्यता बघायला मिळाली. आईला आई लोकांनी म्हटलं नाही, वडिलांना वडील म्हटलं नाही. आणि अशा वेळी महाराष्ट्र सरकारनं एक घोषणा केली होती की आम्हाला मदतीची गरज आहे. अशा वेळी या भजन संस्कृतीने 1,60,000 रुपये या भजन संस्कृतीच्या माध्यमातून दिले आणि खऱ्या अर्थाने मानवता दाखवली. मी बुवांना पहिला प्रश्न हा विचारू इच्छितो की बुवा, हे तुम्हाला आणि तुमच्या भजनी मंडळींना का द्यावंसं वाटतं? नमस्कार. प्रथमतः मी प्रहारच्या युट्यूब चॅनलचे आभार मानतो, कारण आज या ठिकाणी महासत्र या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आमच्या सर्व बुवांचं. त्याबद्दल त्याला आभार मानतो, धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आपले वैभव जे आता निवेदक आहे त्याचे सुद्धा आभार. तर करोनाच्या काळामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे अस्पृश्यता म्हणजे एकमेका आपल्या घरातली माणसं एकमेकाला जवळ जात होते, शिवत नव्हते. अशा वेळेला फार कठीण काळ होता तो. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आवाहन केलं होतं सर्वांना. त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री निधीला ते 1,07,000 होते. त्यावेळेला आम्ही महाराष्ट्र प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने एक फुलाची पाकळी म्हणून आम्ही ती मदत केलेली होती सर्व. देण्याची वृत्ती असावी लागते आणि भजन संस्कृती तेच आपल्याला शिकवतं. मी सन्माननीय या ठिकाणी रामदास कासले बुवा आहेत, एक प्रश्न विचारू इच्छितो
की बुवा तुमच्या माध्यमातून भजन म्हणजे नेमकं काय हो? भजन म्हणजे भजनाची नेमकी व्याख्या काय? रामकृष्ण हरी. भजन म्हणजे देवाला जायचा माणूस म्हणजे भजन कीर्तन. भाव म्हणजे तर देव दिसतो. तुझा भाव नसेल तर देव दिसत नाही, सत्य दिसत नाही आहे देव. हा भजन म्हणजे काय? लोकांना प्रबोधन करा, कसं वागा, काय करायचं काय नाही हे लोकांना सांगा. ते त्यांना पटलं पाहिजे. संतांची संतवाणी घ्या, संतांचे अभंगवाणी घ्या. तुमचे स्वतःचे अभंग नाही, स्वतःची गैर नाही. हे तत्वज्ञान होऊच नको. संतांचे अभंग पुष्कळ आहे. सगळे संत हे आपली महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आहे. त्यांचे आपण अभंग राहतो. त्या अभंगात प्रत्येक अभंग अध्यात्म आहे. ते तुम्ही सांगा म्हणजेच भजन. बाकी काही नाही आहे. ते तुम्ही चांगलं केलं तर आपण नक्की देवाजवळ जातो. देवाला जाणं म्हणजे काय? हरी नाम. हे नामस्मरणच तुम्हाला वरती देवाजवळ नेऊन पोहोचवतो. पाठीमागे कोण येत नाही आहे. हरिनामामुळे तुम्ही हा म्हणजे काय त्यात आता भजन म्हणजे हरिनाम म्हणजे काय? तुम्ही जेवढं नामस्मरण कराल तेवढं तुम्ही देवाचा जवळ जाल हे निश्चित. तुमच्या बरोबर कोण येणार नाही. तुमचा पैसा नाही, अडका नाही, बायका नाही, पोरं नाही, कोणीच नाही येणार आहे. तुम्ही जेवढं नामस्मरण कराल रामकृष्ण हरी ते तुम्हाला वर्तन झालं देवरानानं देवाजवळ. ह्या भजनाचा मजेदार आहे. धन्यवाद बुवा. भजनाचा खूप सुंदर अर्थ बुवाने आपल्या अगदी छोट्या मनोगतातून व्यक्त केला. मला जाणून घ्यायला आवडेल आता समीक्षकीय नात्यानं राजाजी सामंत यांच्याकडून. सामंत साहेब, तुम्हाला आता जे बुवाने सांगितलं रामकृष्ण हरी अशी भजनं सध्या स्थितीला होतात का? भजनातून भाव आणि ईश्वर दिसतो का? तुमचं समीक्षक म्हणून मत काय? कसं आहे माहिती आहे? हॅलो, कसं आहे माहिती आहे? सगळे बुवा हरिनामाचा मला साक्षात त्यांनी फुलवलेला आहे. परमेश्वर तुम्हाला कधी दिसणार? मनात भाव आहे. मली नाही भाव आणि देव मला भाव नाही, माझाचा भजीपाला नाही, अशानं देव कोणाला वाहणार? साक्षात भजनरूपी संकल्पना मांडताना समरस झालं पाहिजे. आता भजनाची माळी असते जी समोरच्या बोल पोहोचवणार ही भावना ठेवली ना तर रंग देऊन त्यांना मी तुम्हाला सहकार्य करणार. तुमचं भजन ते रंगणार. पण माझंही भजन रंगेली झालं पाहिजे. प्रतिस्पर्धी गोवाचं सुद्धा भजन रंगेली झालं पाहिजे. अशी भावना देऊन जेवढे आपण रंगमंचामध्ये पाऊल टाकणार ना त्यामुळे ते भजन खऱ्या अर्थाने रंगेली होणार. आणि त्यामध्ये सगळे अगदी या भक्तिरसामध्ये चिंप नाहून जाणार. आणि त्यानंतर क्षणाक्षणाला असं वाटणार ना की परमेश्वर माझ्या भजनामध्ये नाचतोय असं वाटणार. संत संतांनी नेमकं हेच केलं. म्हणजे तुकारामाने कधी गोऱ्या कुमाराचा द्वेष केला नाही किंवा जनाबाईने कधी नामदेवाचा द्वेष केला नाही. साऱ्या संतांनी मांडलेली दुकानं धुमधुमध्ये खूप पंढरपूर हे मकुलची जिव्हाळ्याचं बंधन निभावलं त्यांनी. त्यामुळे झालं काय? जुनी नाती एकत्रित आली, नवीन नाती जुळली गेली, इतिहासचा विसर पडला, आणि त्याचा कुठेतरी अभाव सत्याच्या घडीला प्रकर्षाने ताण होते. हे नाकारून चालणार नाही. धन्यवाद समीक्षक. या ठिकाणी तुम्ही एक मुद्दा मांडला की द्वेष. मी भालचंद्र पेवस्कर बुवा जे सिंधुदुर्गामध्ये सध्या ज्येष्ठ बुवा आहे त्यांच्याकडे जाऊ इच्छितो. बुवा, आता जो समीक्षकाने मुद्दा मांडला की भजनामध्ये द्वेष दिसतोय याच्याकडे तुम्ही कसं बघता? नमस्कार. सर्वप्रथम मी प्रहारच्या चॅनलला नाव देतो. विशेष करून वैभवजी खानोलकर, राजा सामंत हे सर्व लेखक बुवा आणि त्यांची सगळी टीम यांचा धन्यवाद देतो की जी काय आज काळाची गरज आहे ती भगवंतपर्यंत मांडण्याचे आमचं अथक प्रयत्न केले. काही माहिती थोडं खरं म्हणजे असं कोणीतरी केलं पाहिजे आणि ते प्रकल्प करतो. खरोखरच उल्लेखनीय बाब आहे. अर्थात याचा परिणाम किती
किती होईल ही गोष्ट दुय्यम आहे. कारण भगवान श्रीकृष्णांचं म्हटलेलं आहे की कर्मण्येव अधिकारस्य मा फलेषु कदाचन. अर्जुनाला सांगितलं की तू कर्म कर, ते कौरव मरतील जिंकतील तो प्रश्न नंतरचा आहे. तर हे केलं पाहिजे. आणि पुढची गोष्ट लोकांना त्यातल्या तर चांगली गोष्ट लोकांना पटायला मिळेल. तुम्ही जर आता सांगितलं राजाभाऊंच्या घ्यायच्या की कुठेतरी उद्या पार्टी करूया, लगेच किती 500 देऊ का 1000 नाही, लगेच खिशात पिशव्या. एखादं चांगलं कार्य करायचं आहे म्हटलं अरे ते काल तर आला असला तर काहीतरी दिलं असतं आज माझ्याकडे पैसे. ही प्रवृत्ती आहे माझी. आता ही जी भजन संस्कृती आहे, ह्या भजन संस्कृतीचा भजन हा एक शब्द आहे. हाच आपण सगळ्या ठिकाणी म्हणू. या 3 शब्दाचा जर अर्थ सांगायचा तर या 3 अक्षरातच आहे. भ म्हणजे परमेश्वराला भजन आणि जन जन म्हणजे तुम्ही आम्ही सगळे जनसमुदाय घेऊन परमेश्वराला भजन ही सोप्यात सोपी साधी सर्वसामान्य कळणे लोकांना कळणारी त्याची व्याख्या आहे. कारण कुठची गोष्ट म्हटलेलं आहे ना पंचामुखी प्रदेश पाचामुखी प्रदेश कुठची गोष्ट समजा हा आता रस्ता खराब झाला आहे मेन रस्त्यापासून तेवढापर्यंत तो एकट्या रुपयाने जर प्रयत्न केला तर कोण दाद देणार नाही. गावातले 25 नंतर मिळून गेले लगेच ते उद्या फिल्टर काढता येणार. म्हणजे जी ताकद आहे तो 4 लोकांत. त्याच्यामुळे परमेश्वरांची सुद्धा विनंती करताना किंवा परमेश्वर जर पाहायला पाहिले तर एकट्या दुसऱ्याचं काम नाही. आणि दुसरी गोष्ट मी या सगळ्या गोष्टी बाजूला मी आणि तू हा जो काय प्रत्येक माणसाच्या मनात भरलेला आहे तो जर काढून परमेश्वराकडे गेलं तरच ते खरं होईल. नाहीतर आता याने म्हणतात तसं बरेचसे कोणी वाईट वाटू नका. ते भजन दाखवण्यासाठी कर म्हणजे मला काहीतरी येत मी इतका हुशार आहे मी या क्षेत्रात. आता अजून परमेश्वराला सुद्धा विचार करावा लागेल मी सुद्धा बरी मोठ्या या क्षेत्रात आहे. तुमचं आमचं सोडलं हा अथांग सागराचा सागर आहे संपणारा नाही आहे. पण असं आहे म्हणजे अज्ञानात सुख असं जेव्हा कळतं ना त्यावेळी माणसाला असं बोलतं की मी दुःखपणा केला मला अजून काही कळलेलंच नाही. अज्ञानात सुख असतं तर ते क्षणिक असतं. तशी परिस्थिती झालेली. त्याच्यामुळे भजन म्हणजे काय भक्ती म्हणजे काय परमेश्वर म्हणजे काय अजून यांना कळलेलंच नाही. आणि इतकं सोपं नाही. नुसतं भजन करणं त्याच्यात अध्यात्म काय आद्य याचा अर्थ आद्य म्हणजे अधिक आत्मा परमेश्वर आणि मी त्याचं नातं काय हे ज्याला कळलं त्याला भजन. पुराणातल्या गोष्टी सांगणं म्हणजे भजन नव्हे. रावणाने सीता पळवून नेली मग ती कशी नेली हे अध्यात्म लक्षात आलं. आणि अध्यात्माचे पायशाठी हे कोणाला परमेश्वर आणि मी अधिक कोण मुळात हेच जर नाही समजलं तर तुम्हाला बाकीच्या काय गोष्टी हे जर जाणून घेतलं तरच हे सगळं सुधारेल समजलं ना. आणि श्रद्धा महत्वाची आहे. नाही तर देह देवा कशी आणि लक्ष जोड्या कशी ह्या सगळ्या गोष्टी समाज आणि हे समाजापर्यंत केलं पाहिजे. कोण कार्य करतो कीर्तनकार भजनकार हे करत नाही. सध्याची भजन संस्कृती कशी आहे की मी कसा मोठा होईल किंवा मी मला 4 लोक कसे मानतील आणि 4 भाड्या मला अधिक कसं मिळतील याकडे त्यांचा लक्षात आलं. भजन संस्कृती म्हणा किंवा भजन म्हणजे काय त्याच्यात भजन किती पाहिजे प्रत्येक गोष्टीचा मिक्सर असतो. जाती जर हॉटेलात मिसळ घेत नाही तर त्याच्यात वाटणे किती घालायची शेवपापडी किती घालायची रसा किती घालायची प्रमाण ठरले काय तुम्हाला सगळे वाटाणे घालून खा त्याला मिसळ म्हणा. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत ना. भजनात किती कुठच्या गोष्टी पाहिजे बोलणी किती पाहिजे भजन किती पाहिजे आणि ते बोलणं कशाला करता पाहिजे त्याला बदलायला वाचन नाहीतर काय हे तर नसेल तर तो काय आहे तेच करणार. तुम्ही आम्ही काय करू शकतो त्याच्यात आहे तो करणार. त्याच्यामुळे राजा समाज म्हणाले तशी ही संस्कृती फिरत झालं त्यालाही करणार समजलं ना. आणि कसं आहे माहिती आहे की समाजात संस्कार सगळ्यात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठच्याही भजन करायला मी एक सल्ला करतो तुम्ही कुठच्याच गोष्टीचा कोणाचं एक अनुकरण करू तो अर्धा तास संशोधन लावायला काढतो मग मी पाहून तास का काढू नये. तुम्हाला ते त्याच्यात काय कळतं का बटणं नसले ती बघितलीच तरी फिरवायची बाजूला मी काय करून समजा तुम्ही गिरवली काय केलं तुमच्या वेळेस पण सांगतात नंतर त्याने उच्च फिरवून ठेवले तुम्हाला काय समजलं तुम्ही एक मी आता मला जर एखादा शिकवायला लागलं तर माझा उपयोग या बऱ्याच गोष्टी याचं कारण काय नाही. ते सगळी नवीन मंडळी लागतो फक्त अनुकरण करायला तो कसा करतो त्याच्यामुळे त्यांची प्रगती राहिली. कोणत्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष गेलेलं आहे
समजलं आणि हे गोष्टी त्यांना समजाव्या त्यांच्या लक्षात येईल. त्याच्यासाठी तुमचे प्रयत्न आहे, त्याच्याबद्दल मी तुमचे आहे. म्हणजे बुवाने या ठिकाणी मान्य केलं राजाजी सामंत यांनी हे सांगितलं की द्वेष आहे हे त्यांनी दाखवून न देता द्वेष आहे असं स्पष्ट न बोलता अनेक दाखले दिले. मी या ठिकाणी पुन्हा एकदा नवकरे बुवांकडे जाईन ते यासाठी की मध्यंतरीच्या काळामध्ये 2020 डबल बारी कुठेतरी चुकीच्या वळणावर जात होती, घसरत होती आणि त्याला आपण सगळ्याच बुवांनी कडाडून विरोध केला. अर्थात जे योग्य आहे त्याचा उल्लेख करणं ही आपली गरज आहे, पण जे अयोग्य आहे त्यावेळी वेळीच काम करणं ही काळाची गरज आहे. मग त्यामध्ये एक असा विशेष उल्लेख केला जातो नोकरे बुवांबद्दल. अर्थात तुम्ही अध्यक्ष जो नेता असतो त्याच्या डोक्यावर खापरा फुटतात. त्यामुळे असा एक उल्लेख आम्हाला ऐकायला मिळाला की तुम्ही म्हणे सगळ्यांचा निषेध केला. या निषेधामागची भावना लोकांपर्यंत गेलीच नाहीये. लोकांनी त्यामुळे ते चुकीचा अनुभव व्यक्त घेतला आणि तुम्हाला त्याच्यामध्ये त्या टॉन्टला सामोरं जावं लागलं. अर्थात त्यामध्ये भजन संस्कृती सुधारावी, कुणाचा निषेध करू, कारण ही सगळी आपलीच माणसं आहेत आणि आपण आपल्या माणसाला घेऊन एकत्र चालतो आहोत. बुवा तुमची भूमिका त्यावेळी नेमकी काय होती ती आता लोकांसमोर येऊ. खरं सांगायचं म्हणजे ही 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. एक क्लिप व्हायरल झाली होती आमच्या महाराष्ट्रात. आम्हाला सुद्धा माहिती नव्हती, पण आपले उद्योगाचार्य प्रदीपमध्ये आपण झालं म्हणतो माऊली साहेब हे सगळे संप्रदाय वारकरी संप्रदाय म्हणून ते फिरत असतात तिकडे. तर त्यांना कोणीतरी दाखवले काय हे तुमच्या कोकणात चाललं आहे, भजनामध्ये अशी असतात नाही. पण माऊलीने आमच्याशी संबंध साधला की म्हणजे याच्यावरती काहीतरी आपण केलं पाहिजे. तर आमच्या महाराष्ट्रात असं एक भजन मंडळ अधिक आम्ही केळुसकर बुवा आणि जे इतर जे आहेत सिंधुदुर्गामध्ये जाऊन त्यांच्याशी पण आम्ही संपर्क साधला की आपण म्हणे एक मिटिंग लावूया आणि इथे आम्ही भांडुका एक मिटिंग लावली होती. सगळे बुवा तिथे आलेले होते. तुम्हाला असं पुढे व्हायला नको, कारण जास्त करून तो पहिला तोच प्रकार जास्त अतिरेक झाला होता. याच्या अगोदर करत होते आणि आता पण सांगतात की पहिले बुवा पण करत होते, पण पहिले करत असतील पण ह्या माध्यम नव्हतं ना त्यावेळेला. आता रात्री तुम्ही बोललात की 5 मिनिटामध्ये तुमचं व्हायरल होतात. तुम्ही काय बोललात, काय चांगलं बोललात की वाईट बोललात, हा जमाना पुढे गेलेला आहे. त्याप्रमाणे थोडंसं आपण करताना सुद्धा आपण काय बोलतोय ह्याचा सुद्धा भाग पाहिजे ना. त्यापासून हा आमचा निषेध केला पण आम्हाला लोकांनी स्वीकारलं. अरे स्वीकारते तुमच्या मनात तुम्ही म्हणताय ऐक नाही. तुम्ही एकमेकांचा उडे डोळे काढता. बघा ना आता माझ्यापेक्षा कोण मोठा नाही असं पहिल्यांदा कोणी म्हणत नव्हतं. अख्ख्या भारतामध्ये गायक पंडित होऊन गेले, एकमेकांचा उड्या कोणी काढले पाहिजे. किंवा आमचे त्रिमूर्ती म्हणा किंवा पहिले बुवा होऊन गेले, बुवा पुण्याची बुवा म्हणा, दीक्षित बुवा म्हणा, भाटकर बुवा, हे काय असं गाऊन दाखवतो मी जसं गावतो कोणी नाही सांगितलं. आपल्या परीने आपण जे शिकलो आहोत ती कला तिथे तुम्ही पेश करायचं. लोकांचा भजन माध्यमातून तुम्ही मनोरंजन करा. प्रबोधन मनोरंजन याचे फरक आहे. प्रबोधन पण केलं पाहिजे आणि मनोरंजन पण केलं पाहिजे, भजन पण केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये हे काय सगळं फ्युजन आहे. याला भजन म्हणत नाही, फ्युजन म्हणतो. आणि एकमेकांचा अजूनपर्यंत मला सांगता तुम्ही ते निषेध केला म्हणजे अजून त्यांच्या मनात आमच्याबद्दल राग आहे. पण आम्ही एवढं केलं म्हणून तरी थोडासा त्याच्यावरती थोडंसं बंधन आणलं. त्यातर आता पोपवलं असतं सगळीकडे. आणि काही लोक मानतायत बाबा हो असं व्हायला नको, काही लोक त्याच्यापासून बाजूला होत आहेत. एक आमचा प्लस पॉईंट आहे सगळ्यांचा. म्हणजे आपण भजन संतामध्ये जे बुवा ही हा प्रकार नको आहे त्यांना एक समाधान आहे की चला सुधारतील पुढे. आम्ही आशावादी आहोत एवढं सांगायचं. नक्की बुवा तुमच्या या पराक्रमाला दाद दिली पाहिजे, कारण जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणण्यासाठी धाडस लागतं. मी सगळ्या बुवांच्या धाडसाला सलाम करतो आणि मी सन्माननीय मुंडेकर बुवांकडे येतो. बुवा आजच्या घडीला तुमचे शिष्य म्हणजे तुमचं मी अर्थात बहुवचनी शब्द वापरला, पर्टिक्युलर मी मुंडेकर बुवांचे असं म्हणणार नाही, आपले सगळे शिष्य आज डबलबारी करताना दिसतात. अर्थात 2020 डबलबारीचा खूप मोठा जमाना आहे. काळाप्रमाणे परिवर्तन होणं ही गरज आहे. पण तुमचे शिष्य आज जे काही करताय आणि तुम्हाला गुरुंना ते बघावं लागतंय काय, याच्याबद्दल तुम्ही बोला.
नमस्कार. हॅलो हॅलो हॅलो. मी प्रताप माझे पहाडचे अनुभव सर त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलून दोन शब्द चांगले काहीतरी मार्गदर्शन पण करावे असं सूचित केलेलं आहे. आमचे शिष्य बाया करतात, माझेच असे नाही, सर्व बुवांचे शिष्य हे 2020 बाया करत आहेत. आम्ही आतापर्यंत बुवाने सांगितल्याप्रमाणे त्या गोष्टीला मागे जी क्लिप आली त्याच्यावर आम्ही सर्वांनी बुवाने मिळून त्याच्यावर बंधन आणण्याकरता फार मोठे प्रयत्न केले, पण त्याला आम्हाला काही यश आले नाही. भरपूर प्रयत्न केले आहेत पण त्याच्यामध्ये आम्हाला यश आलेलं नाही. आता 20 करा किंवा पारंपरिक करा, कोणी कसं भजन करावं. मग बुवाने सांगितलं भजन, ह्याचा अर्थ काय? अरे भजनाचा अर्थ त्यावेळी कळलं नाही तर त्या भजनदारा करून तरी त्याचं नाव उपयोग आहे. आपण ज्यावेळी भजनामध्ये जातो तेव्हा आपल्याला माहित असतं की भजन काय आहे हे समजायला काही वेळ लागत नाही. भजनाचा अर्थ समजायला वेळ लागतो का? लागणार नाही. त्याला ज्ञान पाहिजे. जो ज्ञानी असतो त्याला सर्व काय कळतं आणि ज्ञानी माणूस अज्ञानाकडे वळत नाही. तो आपल्या परिपक्व विचारानेच कुठे काय बोलावं, भजन कसं करावं. आणि मेन म्हणजे भजनामध्ये मग सांगितल्याप्रमाणे भजनामध्ये भाव पाहिजे. भाव असला तर तो देव आपल्या समोर उभा राहतो. आणि आम्ही ज्या वेळी आम्ही भजन करतो, मी नेहमी सांगत असतो, ज्या ठिकाणी आमची पारंपरिक डबलवारी असते त्या ठिकाणी आमच्यासारख्या बुजुर्गांचे पाय लागतात. ते खरोखर तो परिसर शुद्ध व्हायला पाहिजे. कारण असं आमचं आचरण आहे. आम्ही फार मोठं चांगलं आचरण घेऊन संतांच्या परीनेच आम्ही आमचं जीवन जगतोय. आणि प्रथम म्हणजे आम्ही गुरूंची आज्ञा पाळूनच भजन करतो. जे आमची गुरुनी केलं तेच भजन. आता सगळे म्हणतात परशुराम बुवा, चंद्रकांत बुवा, बिलास बुवा, वामन बुवा यांची जय म्हणतात. बुवांची आठवण करून देतो म्हणून. पण बुवाने काय असली भजन केली नव्हती. 20 भजन काय कमी त्या बुवाने मोठ्या बुवाने केली नव्हती. काळाप्रमाणे आपण बदलतोय, चांगली गोष्ट आहे. बदलायला कशामध्ये बदल? मग तुम्ही सांगितलं एसटीने जात होतो, आता विमानाने जातो. जे आपल्या सोयी झाल्या, पण आपली परंपरा जी आहे त्याच्यामध्ये बदल होता कामा नाही. जे भजन आपले आहे त्याच्यामध्ये बदल होता कामा नाही. कारण ते देवाने आपल्याला दिलेली, आपल्या वाढवडिलांनी दिलेली आपल्याला एक विद्या आहे, एक कला आहे. आणि ह्या कलेवरच आपण आपलं जीवन जगत असतो. आणि ती कला आपल्याला आपण ज्यांनी साध्य केलेली आहे त्यांनी खरोखर याचा चांगला उपयोग करून समोरच्या प्रेक्षकांना, आयोजकांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा याच्याकडे प्रकाश टाकायला पाहिजे की आपली भजनं पूर्वी कशी होती आणि आता भजनाला वळण कुठल्या प्रकारे मिळालेलं आहे. तर याचं बंधन करण्याचं काम हे आयोजकांचं आहे. आणि मला तर असं वाटतं की आयोजकांनी याच्यावर दृष्टिकोन आपला टाकावा. धन्यवाद. मी यानंतर गुरुभाऊंकडे जाण्याचा प्रयत्न करेन. बुवा, या ठिकाणी बुवाने आपला चेंडू आयोजकांच्या पाण्यात टाकलेला आहे की तुम्ही बघा, तुम्ही करा. म्हणजे याकडे तुम्ही कसं बघता की खरंच आयोजक सुधरू शकतील का बुवांना? तुमचं म्हणणं काय? नमस्कार. विद्यार्थी आणि असा वैभव कानोदकर यांना मी प्राधान्य देतो. आणि कारण मी त्यांचे बरेच या स्टुडिओमध्ये निर्भर करताना मी त्यांचे बाहेरच्या माध्यमातून पुष्कळ सडेतोड जे प्रश्न असतात त्यांना मी वंदन करतो. त्या प्रश्नांना माझे गुरुमाऊली चंद्रकांत कदम बुवा, कैलासवासी कृष्ण पांचाळ बुवा, कैलास पाटील बुवा यांना सुद्धा मी वंदन करतो. आणि याबद्दल तुम्ही जे मला विचारत कसा थोडा महाराष्ट्र बोलण्यासारखं बरंच आहे. कारण आम्ही सर्व पाहत आलेले आहोत. ज्यावेळी कळी रोडला आमची सर्वांची मिटिंग झाली त्यावेळी संपूर्ण टीम होती. म्हणजे गोवा बॉर्डर पासून ते कोकणापर्यंत या गोव्याच्या बॉर्डरपर्यंत सगळ्या. आणि त्या टायमाला हा विषय आणि हे सर्व बुजुर्ग लोक त्या मंचावर होते. त्यावेळी असा प्रश्न निघाला की 2020 करायचं नाही. शेवटी
कोण काय त्याला रिस्पॉन्स देईना. छोटी मुलगी का बुवा मुलगी आणि त्यांचं म्हणजे ते एकदम इमोशनल झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले त्यावेळी आम्ही सर्वांनी जय ठिकाणला की याच्या पुढे 2020 करायची नाही. म्हटलं काहीतरी केलेल्याचा उपयोग झाला. त्यांचे अश्रू आमच्या उपयोगी पडले. नंतर दुसऱ्या दिवशी ऐकतो भाईंदरला एका भावाची खबर झाली. तिथे सांगतो की 2020 तुम्हाला पाहिजे का बंद करायची, असं म्हणतो. आज निर्णय तिकडे महाराष्ट्राचा ते भजन मंडळाच्या लोकांनी घेतला. बरं, तेच लोक तिथेच होते ते लोक कडे जाऊन सांगतात. म्हणजे आता ह्याला काय म्हणावं, भजन म्हणायचं की नुसतं धंदा म्हणायचा. नवविधा भक्ती जी सांगितलेली आहे त्या भक्तीपैकी ही एक सर्वात नाम परमेश्वराचं नाम. हे शेवटच्या क्षणी माणसाच्या मुखातून ते बाहेर आलं ते नामस्मरण, ते भजन. आज ही संस्कृती जपत नाही. आज सगळा भजनाचा बाजार झालेला. बाजार करून या पॉईंट झाला. जर आम्ही 2020 नाही केली तर आमची बोटं मारू लागणार. आता मी बघा 4 वर्ष म्हणजे हे कोरोना आल्यापासून त्याच्यात माझी नोकरी पण गेली. सगळं हॉस्पिटलमध्ये स्टोअर डिपार्टमेंटला गावी येऊन बसलो आणि सगळं बंद झालं. त्याच्यामुळे नोकरी पण गेली. संसार चालू केला. संसार धान्य पिकवून मी आतापर्यंत जमतोय. नंतर मी हे जे लोक सगळे कोकणातले जे बुवा होते दारोदारी हिंडत की ह्या बुवांना मदत द्या त्या बुवांना मदत द्या. का तुमचा जमीन जागा नाहीये का तुम्हाला? मेहनत करून तुम्ही खाऊ शकत नाही का? तो संसार पहिला करायला शिका, नंतर भजन करा. भजन करणं हे परमेश्वराचं साधन म्हणजे पोट भरण्याचं साधन नाहीये. ते आपल्याला सुख संपत्ती म्हणजे आपलं आयुष्य कसं पैतीला नाही याला बोलतात. परमेश्वराच्या माध्यमातून आपण करणं याला संसार म्हणतात. म्हणून म्हटलेलं आहे भजन ही आपली पारंपरिक आहे. साधू संतांनी भजन कीर्तन नामस्मरण हे सगळं संतांनी आपल्याला करून दिलं आहे. ही महाराष्ट्राचे मोठे संत होऊन गेले. त्यांनी हे सगळं आपल्याला सगळं केळून ठेवलेलं आहे. म्हणून म्हटलं भजनाची परंपरा पुरातन मोडीत काढण्या निघाले हे शिष्यगण. दुर्भूती सुतली याला भुगुन आणि भांडती आमने सामने राहून. भजनाची केली ढवळा ढवळ आपुले मते तू काल मी चिखल. हे चिखलातून बाहेर येणारच नाही. जो तो आपली मोठेपणा तो तर आता बघा पांचाल बुवा विलास पाटील बुवा किंवा कदम बुवा हे जे सर्व आहेत ना हे बुजुर्ग यांचे डोके हे कम्प्युटर आहे सर्वांचं. जरी तुम्ही पेटीवर हात टाकलात ना तरी कळेल खरोखर विलास पाटील बुवांचे शिष्य आहेत, हे कदम बुवांचे शिष्य आहेत, हे यांचे शिष्य आहेत. प्रत्येक जण ओळखतात. मग त्यांना विचारला मी 13 मात्र वाहतो. अरे पांचाल बुवांनी 13 मात्र काय 12 मात्र काय हे सगळं आमच्याकडे ते सांगण्याची गरज काय सांगण्याची गरज? हे एवढे बुवा होऊन गेले पण त्यांनी आतापर्यंत तू हे काय घालतोस, हा तू काय हे मला राम म्हणून गाऊन हे मला भारुड गाईल. भारुडाची कथा कशी असायची आणि ती कशी लोकांपर्यंत घेऊन पोहोचवायची या तिन्ही बुवांनी चांगलं काम केलं. आणि भजनाला आता काळा येत असलं म्हटलं आहे. मागच्या कोकण नावला आमच्या ग्रुपमध्ये बुवा होते त्यांनी काळा येत असलं नमा असं म्हटलं. म्हणजे काळाप्रमाणे आपल्याला जायला हवं. त्याला काय होतच नाही. पूर्वी भारुडात म्हणा किंवा असे भारुडा होतो प्रत्येक जण आपापली चाल होतो. पण वामन कोकण बुवानी या भारुडाच्या थोडीशी कलट घातली आणि त्याच्यात तुमचे चाली लावून ते सर्वांपर्यंत गोड करून त्यांनी ते प्रसारित केलं. इथपासून हे सगळे भारुडे होते. पण आता या लोकांनी सगळ्या लोकांनी बंद केलं. फक्त या स्टेजवरती आहेत या मंचामध्ये तेवढे लोक भारुडा गातात, बाकी कोण काय भारुडे गातात. त्यांनी अपेक्षा सुद्धा करतात. गजेरापर्यंत गातात आणि मंडळी उठून आपल्या घरी जाते. एवढंच मी सांगतो. बघा त्याच्यातून त्यांना काय सुबुद्धी त्या परमेश्वरानं सुचवली तर आम्ही आमचं भाग्य समजू. नाहीतर यांना तुम्ही किती काय करा, किती लोक बुजुर्ग लोक सांगून गेले या संदर्भात पण त्यांचं ऐकतात का? नाही आहे.
आणि ते ऐकणारच नाही, कारण त्यांना त्याची सवय झालेली आहे हा खाण्याची. हा आणि प्रेक्षक सुद्धा कसं असतात आणि त्याला ते पैसे देत असतात. हे गाणं म्हणून दाखव, ते गाणं म्हणून दाखव. आमच्या सुद्धा येतात ना हो जर हे जर वाचता हे काय लिहिलं आहे, पारंपरिक गडबड मोबाईलची सांगा, गवळण सांगा, कवाली सांगा, भारू सांगा, ते मी म्हणले. हे ते गायकांनी गायलेलं आहे. चांगले चांगले गायक आहेत, अजित कडकडे आहेत, चांगले चांगले सुंदर सुधीर फडके आहेत. त्यांची गाणं ऐका ना तुम्ही. हे बेसून लोकांचा कशाला त्याच्यासाठी कशाला ते पैसे देतात. ते कुठेतरी गोर गरिबाला घेऊन देवाच्या पेटीत त्याला टाका ना. ही पब्लिकांची वृत्ती आहे. तर हे करतात कोण, तर हे जे ऐकणारे आहेत ना, म्हणजे आताची जे म्हणजे आंबट शौकीनची मुलं आहेत ना, आंबट शौकीन मुलं आहेत, त्यांना हे पाहिजे, या पिक्चरचं गाणं पाहिजे. ए बाबू तू कितवी जायस रे, मी दुसरीत आहे, तुझ्या एक गाणं म्हणतो. आणि काय पाहिजे संस्कृती, त्याला बंजारा संस्कृती म्हणतात का. म्हणजे ह्या लोकांनी सुद्धा नुसतं नाचायचं, हे करायचं, धिंगाणा घालायचा, लोकांना ते आवडतं हो. आणि नंतर संध्याकाळी सकाळी हॉटेल बसतात, एका म्हणजे कांग्यामध्ये बसतात, काय मॅडम भजन केलं का, हे भजन ऐकायची. तर पण तुम्ही ठेवता तेच ना, पण आयोजकांना मी म्हणजे हाच जोड विनंती करतो की अजून तुम्ही वेळ गेलेली नाहीये. आम्ही जे कोंबटतो कशासाठी, हे सगळं लोक आम्ही कशासाठी एकत्र आहोत की आयोजकांनी आम्ही जे काही व्यथा मांडतोय की आयोजकांनी खरोखर अगदी मनोमन ह्या हृदयामध्ये घेऊन तिचा काहीतरी चांगला वापर करा. आणि ह्या लोकांना जे आहे ते पारंपरिक ठेवा सगळी, म्हणजे भजन, रूपक, अभंग, गवळण, कवाली, भारुड ही सगळी गायला लावा कवालीमध्ये. आणि ते तो स्वाद घ्या, परमेश्वराचं नामस्मरण करून घ्या, एवढंच मी सांगतो. धन्यवाद भाऊ, आपण खूप छान व्यक्त झाला. व्यक्त होत असताना आपण शिष्यांवर वार केला. या ठिकाणी तोंडेकर भवनचे शिष्य आहेत अर्थात सुनीलजी दत्ते या प्रतिनिधी आहेत, त्यामुळे मी त्यांना प्रश्न विचारेन, शिष्यांकडून कुठेतरी नियम बाह्य वर्तन होत आहे का, आपण बोलावं. नमस्कार. आपण जी चवळच म्हणे मी, आपण बरेच मेरे प्रयत्न करतात आणि वैभव ठिकाणानंतर आपले धन्यवाद की आम्हाला इथे बरोबर एक चर्चांचं आयोजन केलं. खचितच सध्याची भजन पद्धत चालली आहे, संस्कृती काय म्हणतो ही चाललेली आहे की खचितच चुकीची आजही पण करतो. आता सगळे की भजन म्हणजे सांगतात वेसक मुक्तीचं साधन त्याला भजन म्हणतात. परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग ह्याच्यामध्ये तर भाव असेल, तुम्ही भजन म्हणताय माझी चपत तिकडे पण देतोय की काय, हे जर तुमच्या ह्याच्यात तुमचा भाव नाही. हे भजनामध्ये भाव पाहिजे किंवा त्याच्यात पडलीच झालं पाहिजे, हे बरोबर आहे. दुसरी गोष्ट की आता मी म्हटलं की हा जो बदल झालेला आहे, प्रत्येक जण म्हणतात कालाही नसणे संस्कृती येऊ पण म्हणतात बदल हवा, पण बदल हा पॉझिटिव्ह होता. बदल हा पॉझिटिव्ह असेल. तुम्ही समजा एखादं तुमचं सादरीकरण असेल, त्याला तुम्ही नवीन काही प्रयत्न केले तर ते खचितच चांगलं आहे, पण हे विनाशाकडे ते तुम्ही चाललेलं आहे. एखादं तुमचं भजन आहे आणि तुम्ही एका मोठ्या बल्बमध्ये 15 चाली मारते गाणी घातला काय म्हणून त्याच्यामध्ये काय अर्थच काही कळत नाही. तुमच्या गजरांमध्ये 30 मिनिटाचा गजर असेल, 50 मिनिटाचा गजर हार्डली मोजलं तुम्ही ना तर 5 ते 6 मिनिटाचा गजर असतो. बाकी जवळ 30% फक्त नुसती शिक्षण जगतो. सगळे ही हतामी असते आणि त्याच्याबद्दल काय प्रबोधन असेल, मानविक असेल का, तसं काहीच नसतं. तुम्ही वाकड कथा लावताय, एकमेकांची उणीगिरी काढता, अक्षरशः तुम्ही पेटीवर बसता, नाचून दाखवता, काय मोकळ्या घेता काय आणि काय काय भरपूर विचार करतात. हे थोडीशी विराजाकडे घेऊन जाणार आहे. आपल्या गुरुजनांनी बंधन कशी केली, कदम बुवा म्हणा, अनिल बुवा म्हणा, पांचाल बुवा म्हणा, उदम ज्योती ह्या लोकांनी कशी मजनी केली.
ठीक आहे, त्यातून तुम्ही काहीतरी प्रगती करा. आपण सुद्धा खरोखर सांगतो तुम्हाला, त्या कोकणात पूर्वी जी वादक कलाकार म्हणा किंवा ते गायक कलाकार म्हणा, आपल्या हे चांगलं ते शिकलेले आहेत, चांगले ते नाही शिकलेले मुले. ह्या हा प्रकार आहे की नाही, चांगले चांगले जे बुवा आहेत त्यांना खेचले जातात, ते नाटकात तुम्ही ह्या मार्गाकडे खेचले जातात. हो, माझा प्रश्न असा आहे की शिष्य ज्या प्रकारे वागताय ते योग्य आहे का? शिष्याने खरंच नियमबाह्य शिष्य वागतायत का? वेळ आपला खूप कमी आहे, त्यामुळे जेवढ्याच तेवढं उत्तर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर अजून काही चांगल्या प्रकारे जाता येईल. खचितच शिष्य वेळेवाकडे वागतात तेव्हा वाळू मार्गाला जात आहेत, चुकीच्या मार्गाला जात आहेत, हे आपले 100% बरोबर आहे. आणि हे काय शिष्याने कुठेतरी आपल्या गुरुजनांचं ऐकावं, गुरुजनांचे मानव आणि गुरुजनांप्रमाणे बंधन करावीत, एवढंच ठीक आहे. धन्यवाद. मी जाईन आता हा प्रश्न घेऊन पुन्हा एकदा कासले बुवांकडे. व आपल्याला विनंती आहे की आता या बुवांनी सांगितलं की शिष्य वेळेवाकडे वागताय, शिष्याला सुधारण्याचं काम नेमकं करायचं कोणी, आयोजकांनी की गुरुनी? शिष्य सुधारण्याचं काम पहिलं गुरूंच्या. गुरुनी सांगावं, शिष्याने ऐकावं. तसं जे राहिलं म्हणजे ठेवणारे त्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे, आपण किती पाप करतो. आपली संस्कृती बिघडत. आपल्या इकडे मी बोलणार नव्हतो पण मी बोलतो, माझं तो खेळ. हा, माझी दोघांना धुले होतं माझं. आणि इकडे आमच्या खोंड्यात खूप बुवा होतो, ते माझ्या मित्राला जेवढ होते 20-20. सकाळी बघतो होणार तो माझा मित्र होता. तिथे मी सकाळी गेलो, सामान घेतला, त्यांना बोलतो काय सत्य वाढणार त्याची भरता कोण ठेवलं नाही, बोलतो मी. त्याला बोलतो मी चिकन दुसरी भेटत नाही, आमच्या धर्म ठेवलं ना. आता बघ, भजन ठेवणारा पण नंतर जाणार, भजन करणारे सुद्धा नंतर जाणार, आणि भजन ऐकणारे सुद्धा नंतर जाणार. त्यावेळी तो बोलला बुवासवाडी याच्यानंतर मी भजन ठेवणार नाही. म्हणजे किती भजनाचा म्हणजे भजन किती शिष्य चेहऱ्याने गुरुचा ऐका, बापाचा ऐकतोच ना, गुरुचा ऐकतो. बापापेक्षा गुरु श्रेष्ठ आहे, देवापेक्षा गुरु श्रेष्ठ आहे. पण तुम्ही गुरुच्या डोक्यावर पाय ठेवताय, गुरुच्या डोक्यावर पाय ठेवताय, गुरुला खाली जमिनीत घालताय, तुम्ही वर सांगताय. तुमचा पुढे उदय चांगला होणार नाही, हे गोष्ट आहे. आणि त्याने सुद्धा ही चांगली भजन करा. तुमच्या घराचा ओपनिंग आहे तिथे ही भजन कशी ठेवता, तुमच्या लग्नाचा पूजा आहे त्याची ही भजन कशी ठेवता. लग्नावाल्याला सुख समाधी येणारच नाही, सुख शक्ती तो बरोबरच होणार, हे हकीकत आहे. पोरांच्या बारशाला तुम्ही ठेवला, तो पोरगा सर्व राहणार नाही, तो त्याच्याच होणार. आणि काय सांगू मी यात भावना आहे एका बुवाच्या. मी बुवा सांगितलं तर मी खरंच तुमच्याबरोबर जरा सहमत आहे. मी आता नोकरी बुवाकडे जाणार. दुसरा प्रश्न घेऊ, पहिला तुम्ही घ्या माहिती नोकरी बुवा. माझा प्रश्न हा आहे की ज्यांचे शिष्य गुरु आहेत आता पृथ्वी तलावर, त्यांना गुरु सांगू शकतात का म्हणून, ज्यांचे नाही त्याने काय करावं? ज्यांचे गुरु अस्तित्वात नाहीच आहेत, हे स्वर्गलोकी गेलेले आहेत, त्यांच्यावर नाही, असं होतच नाही की गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होतो भजन करेल असं स्वयंभू असं कोणाच नसतं. नाही बोला, असं मला म्हणायचं नाही. मी काय म्हणतोय, आता तुम्ही सगळे अस्तित्वात आहात, त्यामुळे तुम्ही तुमच्या शिष्यांचे काम बघू शकता. पण ज्यांचे गुरु स्वर्गवासी झाले
ते सांगता आता आमची गोष्ट नाही, त्यामुळे आम्हाला जर हात कोणाचा नाही जरी तरी गुरु गेला नाही ना, पण समजा आमचे शिष्य आहेत, आम्ही त्याला बोललो की बाबा हा प्रकार करू नका, ही जी महिला आहे आम्ही सांगून पण ठेवलंय की बाबा अभंग गवळण व्हायलाच पाहिजे, मागून आमची गोष्ट आहे, पण अभंग गवळण व्हायलाच पाहिजे. तर ते आम्ही पारंपरिकचा तुम्ही हे पूजन करता असं समजून जाऊ. पण ज्याला गुरुच नाही ते म्हणा कोणाला तरी फॉलो करत असतात ना, म्हणजे ते समजा वाईट वागले तर त्याला कोण सांगणार, पण आम्ही बुजुर्ग आहोत ते आम्ही सांगू शकतो त्याला की बाबा अरे आम्हाला या प्रकारची भाषा पाहिजे. तुला जर समजा गुरु सांगायला नसेल, तू गुरु केला नसेल, पण 4-14 असं वागू नको, म्हणजे प्रचलित भजनं आहेत तीच तुम्ही भजनं करा. हे म्हणजे बुजुर्ग म्हणजे वडील माणसं आणू शकतात त्याला. वैभव एक सेकंद काय होतो 2020 मध्ये सुद्धा तुम्ही हारून घेऊन सगळं घेऊ शकता, पण हे कुठे कमी पडतात माहिती आहे, प्रार्थनेच्या अगोदर बोलतात अर्धा तास प्रार्थना घरी जयकाराचं गीत म्हणजे रोटेशन आणि प्रार्थनेच्या मध्ये बोलतात, पण परत जयकाराचं गीत झालं की रूपाच्या अभंगाच्या अगोदर बोलतात, रूपाचा अभंग झाला की गजराच्या मध्ये बोलतात आणि परत गजरात बोलतात. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, जे काय तुम्हाला बोलायचं आहे समोरच्या पोहाला गजरातून तुम्ही बोलू शकता ना, गजर तेवढ्या ताकदीचा पाहिजे ना. पांचट पोहाला कदम पोहा बोलायचे पण दमदार गजर असायचा, त्यामुळे प्रबोधनाची मनोरंजन विवेक संगम ते साधायचं. काय होतं माहितीये, हा सगळ्या सुरुवातीला बोलणार प्रार्थनेच्या अगोदर, प्रार्थना झाल्यानंतर रोटेशनाच्या मध्ये बोलणार, रोटेशन झालं का रूपाच्या अभंगाच्या मध्ये बोलणार, रूपाचा अभंग झाला का गजराच्या मध्ये बोलणार, परत गजरात बोलणार. हा बडबडीमुळे काय होतं माहितीये की अभूत गवळण भारून पावसाळ्यात. माझं असं म्हणणं आहे 20 मध्ये तुम्ही कमी चेंडू आणि जास्त हवा व्यवस्थित संकल्पना मांडली ना, तर तुम्ही त्याच्यातले 12 म्हटले 12 रंग जमतील तेवढे दर्शन सगळे रंग तुम्ही दाखवू शकता. याकडे कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट एक तुला मी सांगतो, मी एक बुवा आहे आणि माझ्या समोर एक बुवा आहे, समोरचा बुवा काय बोलले ते सगळं मी लिहून घेतो. अरे लिहून कशाला घेतलं पाहिजे, तो तुझ्यावरती काल्पनिक बोलतो, तो बोल ना, प्रश्न दाखवतो, वास्तववादी बोल. ते सगळं तुम्ही लिहून घेता ना, ते सगळे पॉइंट थोडी भरून काढीपर्यंत सगळे चेंडू संपून जातात. माझं असं म्हणणं आहे ना, ह्या गोष्टीकडे कुठेतरी पथ्य पाळणं गरजेचं आहे. ते जर पथ्य पाळलं ना तर 2020 म्हणून तुम्ही छतास सादरीकरण करू शकता. आणि लघुगतीकडे जाणारी ही भजन परंपरा आहे ती सतमार्गावर येऊ शकते असं मला वाटतं. मला वाटतं या ठिकाणी पेटीपेंटी करण्यामध्ये केळकर बुवा सुद्धा बऱ्यापैकी पेटीपेंटी करतात. अनेक ठिकाणी त्यांच्या बाहेर खूप चांगलं सादरीकरण त्यांचं असतं, असं जनमानसात त्यांची प्रतिमा आहे. बुवा तुम्ही पेटीपेंटीकडे कशा अँगलने बघता? माफ करा, माझा सगळा मुद्दा गुरु शिष्य बोला बोला. की गुरुजींनी शिष्याला सांगणं हे जे संस्कार आहेत हे फार फार 10-12 वर्षापर्यंत झालेचे असतात. हो, नंतर हे अज्ञानी नाही, काय खावं हे कळतं, काय प्यावं हे कळतं, काय भजन करावं हे कळत असेल. त्याने नंतरच्या कशाला पाहिजे गुरु सांगायला, बरं काय वाईट काय एखाद्या सांगितलं यांचं विमान तर मुली टाकेल तो हे कळतं, मरणार किंवा मरणार आहे. मग याच्यातून वाईट बरं जर कळत नाही तर तो माणूसच नाही. खरं म्हणजे सांगण्याची गरजच नाही, यातून त्याला कळलं पाहिजे. याचं कारणच आहे की त्यांची सतत विवेक बुद्धी होती ती जागृत नाही. आणि मगाशी सांगितलं तसं फक्त निव्वळ ते अनुकरण करतात. तो तसा करतो ना, मग मी तसंच केलं तरच मला कोणतरी बुवा मांडणार, तर 4 लोक टाळ्या मांडणार आणि गळ्यात आणून 1 रुपयाची माळ घालणार किती, त्याच्यावर 5 रुपयाची का 10 रुपयाची त्याच्यात नसतं. आणि मगाशी सुद्धा तो मुद्दा आला होता की पैसे पोट भरणं, हा पोट भरणं धंदा नाही. तुकाराम महाराजांनी एका अभंगात सरळ म्हटलंय की ज्या ठिकाणी कीर्तन करावे जेथे कीर्तन करावे तेथे अन्नही न सेवावे, पैशाचं बाजूलाच राहील, देती घेती दोघेही नाकाला. किती जणांचा अभ्यास आहे, याच्यासाठी वाचलं पाहिजे, त्याचा अर्थ लावून घेतला पाहिजे. गुरु शिष्याचा प्रश्नच आहे. गुरु कधी कोणाला वाईट सांगतो का? नाही सांगत ना. म्हणजे ती कल्पना सुद्धा एखाद्याने म्हटली तरी तुमच्या आमच्या त्याला सहन होणार नाही. गुरु असं सांगत नाही, गुरु आपल्या परीनं चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो, पण त्या शिष्याची जर सत्सद विवेक बुद्धी जागृत नाही त्याला तुम्ही काय करा.
एखादा त्यामुळे आम्ही कितीतरी प्रयत्न करतो, अरे बाबा ती फोड याची वाईट आहे त्याची वाईट आहे, तो तेवढ्या फक्त होय म्हणतो, संध्याकाळ झाली काय त्याचं काम सुरू, त्याचा उपयोग काय ना. पण हे काय त्याच्यात जर सातत्य असेल, तुम्ही सारखे त्याच्यावर जर हॅमिंग करत राहिला, जसं कुमारनीचा जन्म कुठच्या प्रकारचं अंड घालून हे करून होत नाही, माहिती आहे का, की ते घरटं का बांधते, फक्त त्याची सुई जाण्या एवढीच फक्त जागा असते, बाहेरचा एक किडा आणते त्याच्यात ते कोंबून ठेवते त्या घरट्यात तो किडा, आणि ठराविक वेळेला येऊन ते किड्याला बोचते, असह्य वेदना होतात आणि तो किंचाळतो, आणि मग त्याला घास लागतो. आता किती वाजले, 10 वाजले, ती येणार मला टोचणार, आता किती वाजले, 12 वाजले, येणार मला टोचणार, आता किती वाजले, 4, त्या ध्यासा त्याचा रूपांतर कुंभारने असं हॅमरिंग पाहिजे तरच ते होऊ शकते. एक दोनदा सांगून हे होणार नाही. आता 2020 काय माहिती आहे, घालाय तसमाय नवा सगळेच म्हणतात, प्रकार कुठचा बरा की वाईट हे जाणून घेतल्यानंतर त्या प्रकारात वाईट काय आहे हे शोधणं तितकंच काळाची गरज. त्याच्यात वाईट गोष्ट आहे म्हणजे आता उल्लेख केला की एका ठिकाणी अशी क्लिप व्हायरल झाली, आता ती मारामारी होती, आम्ही सुद्धा इकडे मिटिंग घेतली आणि सरळ होतो, जे आहे ते लपलं नाही आहे, ते सर्वस्वच आहे आणि रेकॉर्डेड आहे, की आम्ही सुद्धा त्याला एक मिटिंग घेतली, काही क्षमा मागली, हे झालं ते झालं, पण ती करणी राहिली, त्यांना काही पर्याय नाही. एकदा कानफाटा म्हणून नाव म्हटल्यानंतर ते परत जवळ येत नाही, काय केलं तर. म्हणून मुळात त्याचा विचार केला पाहिजे की आम्ही काय ती टोकाची म्हणतात. 2020 प्रकार जर म्हटला ना, तसं यांनी म्हटलं तसं धारून नाही, आणखी काय होऊ शकतं, पण ते कसं करावं. आता परवा गेल्या वर्षापर कॉन्टेंटवाले हेमंत होते पप्पाचं, त्याने एक संकल्पना सुंदर काढली. गेल्या वर्षी त्या स्पर्धेत मी होतो, आम्ही चौघे होतो. कुठच्याही प्रकारे बुवाला फाटलेला व्हावंच, समोरूनच ते प्रश्न विचारायचे, पुराणातले प्रश्न विचारायचे, बारी कशी करायची, पुढच्या गोष्टीला किती वेळ द्यायचा, तुझे नोटेशन किती वेळाचं, बजेट किती वेळाचं, बजेटात काय बोलायचं ते सुद्धा विषय दिलेलं, मला ऐतिहासिक विषय दिलेला. मी शिवाजी महाराजांच्याबद्दल मला बोलायचं होतं, बाकी काय आम्हाला बोलायचं. त्याची सुंदर पारी झाली, अभंग तिथल्या तिथं दिला होता, तुम्ही तिथल्या तिथं तो वाचायचा, तिथल्या तिथं चाल लावायची आणि म्हणायचं. म्हणजे तुमची काय तयारी तिथं दिसते, बरोबर बोवायला नाही. कशा पाहिजे बोवा खूप भेटी म्हणून आपल्याला काहीतरी आमच्याकडे असं माहीत आहे लोक आहे की एकदा सांगितलं परत घालणार, तो का व्हायचं काय, तो होईल काय, ते तुमचं कौतुक नाही. त्याच्यात आता आम्ही बघा कसं करतो, आम्ही तर मेंटल पारी करायला आता गेलो नाही, तर प्रार्थनेपासून रूपाच्या अभंगापर्यंत सगळं भजन एक येत नाही. मी अगोदरच सांगतो, तुम्ही सुरू करताना रूपाचा अभंग झाल्यानंतर थांबायचं, प्रचार फक्त सेपरेट, तो सुद्धा थापाटा 35 मिनिटात तुम्ही आटवायचा, आणि अभंग आणि गवळण सलग म्हणायचं. तुमची सुरुवात असेल, माझी असेल तर मी म्हणून द्यायचं. त्याच्यानंतर लोकांना आम्ही विचारतो द्यावेच्या म्हणायची, आपण काय म्हणायचं, काय असेल ते सांग, काय वाईट आहे सांगा ना, तुम्ही तुमच्या त्याच्यात कला दाखवू शकता. आणि असंच कमी त्या थोडी लोकांची उत्सुकता वाढते, चांगले लोक जे आहेत तसंच आम्ही सगळे बोलतो आपण विचारे वाढते. म्हणजे लोकांना वाटतं त्यांचं कधी ऐकायला मिळणार, त्यांचं कधी ऐकायला, ते तिथल्या तिथं होतं. प्रकारात त्या वाईटपणा नाही आहे किंवा त्याच्याबद्दल गैरसमज कोणी करून घेऊन उलट चांगलं आहे समजा नाही. आज त्या लोकांना म्हणजे लोक तशा गाडीनं बोलवलं, फक्त आयोजकांनी लक्ष द्यायला पाहिजे. आता परवा मी मला सांगितलं एका स्पर्धेला गेलो त्या ठिकाणी, शेवटी सगळं झालं आणि ते मला म्हणाले आम्ही या ठिकाणी एकदाच भजन झाली आणि ते जे काही लोक बोलले बुवा तिथून आम्ही कानाला खडा लावला, यापुढे भजनी बुवा इथं जवळबारचे दिसतात का मला ठेवणं बाजूला पर्यायाने आमची लायकी आम्हाला कळली. म्हणून म्हणाले इथं आम्ही स्पर्धा घेतो आणि गेली 7-8 वर्ष सातत्याने ते मला तिथं बोलतात. कशाला की इथं कुठल्याही प्रकारचा संशयास्पद निर्णय असता कामा नये, म्हणून आम्ही कोण जवळपासचे बोलवत नाही. म्हणजे आता परमेश्वराने की आम्हाला बुद्धी दिली, आम्ही कसं काय हा बाब ठेवतच नाही. मी एकच विचार करतो की त्या ठिकाणी मी असेल तर माझ्यावर कोणी आम्ही ऐकायला. त्याच्यामुळे प्रकाराबद्दल जे सर्वस्वत आहे, जे लोकांना आहे ते दिलंच पाहिजे त्यांच्यावर, कारण त्यांच्यासाठी आम्ही असतो. आणि आयोजकांनी ही महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एखादा उत्सव करता, गणेश पूजा, त्यानिमित्त बारी ठेवता आणि बारी ठेवल्यानंतर 5-5, 10-10, 12,000 रुपये प्रत्येक तुम्हाला देऊन तुम्ही बोलवता. म्हणजे हे पापाचे डोंगर आयोजक विकतचे घेतात.
असले बुवाण आपल्या कपाळात ते नकळत आहे, त्यांना कळत नाही. जसं परमेश माणूस कितीतरी मोठा झाला, हे कोणी केलं, हा हात बांधला, मी बांधला, पण नकळत त्याने बांधला हे कबूल करतो, हे त्याला विचारायला माहितीच नको. म्हणजे कसं, कोणी बांधला, मी बांधला, मी बांधलं, मग त्या हात लावतो, हृदयस्थ परमेश्वराने बांधला हे नकळत कबूल करतो, त्यालाच विचारायला माहित नसतं. काय म्हणलं, शेवटी ती ताकद मोठी आहे, त्याला घाबरायला पाहिजे, कळत नकळत. समजलं ना, ह्या जर सगळ्या गोष्टी त्यात सगळेच जबाबदार आहे, बुवा हे नुसतेच आलेले. धन्यवाद बुवा. मी यानंतर चिरेबुवांकडे जाण्याचा प्रयत्न करेन. चिरेबुवा, अलीकडच्या काळामध्ये आपण 2020 डबल बारी म्हणतो, पण अलीकडच्या काळामध्ये खरं तर भजन हा भक्तीचा एक प्रकार आहे आणि भक्तीमध्ये लिंगभेद नसतो, जातभेद नसतो, पंथभेद नसतो. भक्ती ही सगळ्यांसाठी सारखी असते. पण अलीकडच्या काळामध्ये 2020 कडे जेव्हा आपण बघतो तेव्हा जसं पूर्वी, आता तमाशा वाईट नाही, पण पूर्वी तमाशाकडे बघण्याचा कल वाईट होता, तसाच 2020 कडे बघण्याचा कल वाईट झालेला दिसतो. अनेक महिला भगिनी 2020 कडे तुमच्या फिरकत सुद्धा नाही, याकडे तुम्ही कसं बघताय? हो, तरी मी आपले पहाचे आभार मानतो. आणि हे आपलं जे कार्य आहे हे समाज बरोबरच आहे आणि बरेच दिवस तुम्ही हे कार्य करता. माझी मुलाखत पण स्पेशल झाली आणि विशेष आपले आभार. आणि आपण त्या तत्वाने हे काम करता आणि मला माहिती आहे विनामूल्य आपला वेळ लागला ती तुम्ही विचार आणि मला वेळ लागूनच धन्यवाद. परमार्थ व्यक्त करण्याचं साधन करण्याचं भजनाची एका शब्दात व्याख्या करता येणार नाही आणि भजनाचे प्रकार मध्ये झाले आणि परमार्थ व्यक्त करण्याचं साधन आहे. तर वेगवेगळ्या मार्गाने आपण तो परमार्थ व्यक्त करू शकतो भजनाच्या मार्गाने. भजनाचे प्रकार आता आम्ही सेल्फी म्हणा कबलवारी म्हणा, आता हे जे प्रकार आहे ते आत्ताच्या काळातले प्रकार आहे. मूळ भजन हे वेगळंच आहे आणि ते का केलं निर्माण काय परंपरा कशी निर्माण झाली. बुवा, माझा प्रश्न पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. अलीकडच्या काळामध्ये महिला भगिनी तुमच्या म्हणजे 2020 बद्दल खूप कमी संख्येने येतात, त्याचं फक्त आम्हाला कारण जाणून द्यायचंय. कारण मुळाकडे गेलं पाहिजे, मुळाकडे गेलं पाहिजे. मुळाकडे गेल्यानंतर कुठे कुठे ते काय काय म्हणजे डिरेक्ट पालन केलं पुढची भोजी पिढी आपल्याला माहिती असते म्हणून सांगतो. तो माझ्या निमित्ताने बोलतो. तर ही परंपरा आहे. मूळ परंपरेमध्ये लोकशाही कमी होता म्हणून लोक आपल्या भजनाला आले की लोकांसाठी मिळायला पाहिजे म्हणून आमच्या कुटुंब पोहाने त्या भजनामध्ये मनोरंजन सुद्धा झालं पाहिजे आणि त्या मनोरंजन कशाला लोक यायला पाहिजे. लोक यायला पाहिजे कशाला लोकांमध्ये अध्यात्म त्याची व्यवस्था बोलले की अध्यात्मामध्ये आत ते आत पहिलं अध्यात्माचा अर्थ जमना कळत नाही. आपला जो अध्यात्म आहे ते नुसतेच अध्यात्म आहे, वेगळं काही नाही. हा जो उद्देश होता तो उद्देश पुढे काही ठिकाणी चालला. तर त्यामध्ये आपण त्याला आपले उल्हास पाटील बुवा आहे आणि त्या परंपरेमध्ये केवसकर बुवा आहे असं मानतात. त्यांचं पण क्षेत्र वेगळं, ते कोणाची शिष्य आहे तिने आपली हिंदी परंपरा निर्माण केली. फक्त ते आम्ही त्यांच्यामध्ये ते पण आहे आत्या हयात आहे. बाकी जे बुजुर्ग बुवा आहे ते पण आहेत. परशुराम मोरे बुवा आहेत, नंतर तावडे बुवा त्याचे बरेच बुवा आहे. आता ते सगळे ते आता नाही म्हणजे अस्तित्व हे जे आता आहे ते ज्याने ती परंपरा पुढे चालू केली ती परंपरा डबलबारी बोलतो आपण. डबलबारी तोच निर्माण झाली. तर त्यामुळे आपल्या कुटुंबाची गुरुचा विषय काढला तर आपल्या गुरुने जे आपल्याला शिकवलं ते आपण समाजासमोर व्यक्त केलं पाहिजे. हे संस्कार तुम्हाला घरात असायला तुम्ही आता शिकला तुमच्या होते का असं आहे. त्यामुळे ते संस्कार लागतात ते मुळात जे मुळं असं वाटतात तर ते त्यांच्या घरातल्या लोकांना देऊ शकतो. कारण काय घरात त्यांच्या असं काय हे म्हणजे हा आपला भजन आलाय समोरच्या मुलाला शिवाई आलाय आणि खालच्या घरात लोक गप्प शकतात. अरे तू भजन करायला गेलास ना मग तू हे काय घरातल्या लोकांना त्यांना जाणलं पाहिजे पहिलं नंतर समाज आणि आयोजक किंवा पब्लिक हे आम्ही बनवतो. वातावरण असल्याप्रमाणे माणूस घडतो समाज घडतो असं आहे ते. गोव्याला गेल्यानंतर तुम्हाला माहिती सांगत नाही बोलून काय गोव्याला गेल्यानंतर दारू
आणि दाखवून देतात. ते तुम्ही जर पंढरपूरसाठी तिथे गेलात तर हे बच्चूपणे पण खात नाही लोक वाचत संस्काराप्रमाणे सगळं घडतं. मग मी असं म्हणेन की जे विकृतीकडे भजन देणारे बुवा आहे त्यांच्या घरात त्याला संस्कार चांगले मिळाले नाही म्हणून ते तिथे घडलेले आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि दुसरं सांगतो तुम्हाला गुरुला आता बघायला दोष देण्याचा अर्थ नाही, कारण गुरुनी आता बघायला वाईट सांगतच नाही. कदाचित जरी त्यांचे गुरु एखाद्या वेळी समजा दुर्बळी असतील आणि घरात लोक चांगले असे आहे, गुरुजी ती गायक होते ना, त्यांचे गुरु असायचे ना, ते गुढे त्यांच्याकडून विद्यार्थ्यांकडून कष्ट करून घ्यायचे आणि ते जे व्यवस्थित वगैरे असायचे पूर्वी म्हणजे क्लासिकल भजनाक्षय पण विद्यार्थ्याने आहे जर संस्काराचा माणूस असेल ना तर वाईट वागणारच नाही. आणि भजन म्हटल्याचं ते म्हटल्याप्रमाणे ते परमार्थ व्यक्त करण्याचं साधन आहे. आणि परमार्थ व्यक्त करताना तुम्हाला चारित्र्य संबंध पाहिजेत ना. आपण बुवाचा रोग कळला, तुमच्यावर जसे संस्कार होतात तसे तुम्ही घडता. बुवा मी बोलता बोलता एक मुद्दा दिला तर मी आता गणेश बुवाकडे गणेश पाटला बुवाकडे बुवा असं म्हणताय की तुम्ही बिघडवताय समाज, तुमचं म्हणणं काय? नमस्कार. नमस्कार. प्रथमतः रामसाठी धन्यवाद. खानोलकर तुम्ही ही वेळेत वेळ काढून ही आमची परंपरा टिकवण्यासाठी जो जोर धरला आहे, चांगलं काम करते त्यासाठी सुद्धा धन्यवाद. काय तसं नाही, चुकीचं की तुम्ही भजनामध्ये महिला वगैरे काय हा विषय होता. कारण भजनामध्ये असं बोललं जातं आणि तिथे त्या महिलांना आवडत नाही. आता महिला आवडीने भजनामध्ये काहीतरी ज्ञान मिळेल त्याच्या हे आशयाने येतात, पण ते उलटच होत होते. म्हणजे ही सत्याची धंद्याची दबलदारीची भेटीची जी पद्धत आहे ती म्हणजे खूप लोक पावलेले म्हणजे कुठेतरी द्रौपदी पाण्याकडे गेलेलीच आहे. प्रत्येक जण तुम्ही ऐकत नाही, जो म्हणतो मी मोठा असं करून प्रत्येकाने प्रेक्षकांना कब्जात घेतले की मी असं बोललो, मी ही चाल लावली, मी हे बोललो म्हणजे मी मोठा. जसे राजा सांगत होते की प्रत्येक गाण्याला बोलणं काही गरजेचं नाही. वेळ कशामुळे जास्त यांचा होतो की बोलणे भजन बाजूला राहता विषय दुसरा असतो आणि त्याच्यामुळे मग त्यांची भांडणं होतात आणि मग याच्या घरात त्याच्या घरात शिरतात आणि म्हणून महिला तिथे ऐकायला थांबत नाही, त्याच्या भानगडी होतात. पण तसं घडलं नाही पाहिजे. हे साधू संतांचं वाङ्मय खरं भजन म्हणजे काय या शब्दाचा खूप केळसर बोली डोंगरे बोली चांगलं म्हणजे भजनाला कासरी बोलीसह चांगलं वाटतं. भजन म्हणजे काय स्वर टाळ मृदुंग त्याचा प्राप्त केलेला ब्रह्मांड, स्वर टाळ मृदुंग याच्यामधून प्राप्त केलेला ब्रह्मांड हेच भजन आपण कळणार आहे. खरोखर म्हणजे भक्ती न म्हणजे तुझ्या म्हणजे जनता जनार्दन म्हणजे नतमस्तक करायला लावणार असं भजन आहे. तसं त्या बुवाने भजन केलं पाहिजे तर संस्कृती आपली ठीक नाही. पण अधोगती खूपच जोडलेलं आहे त्याच्या त्या कार्य म्हणजे आयोजकांनी सुद्धा लक्ष द्यावं. आणि बुवानी सुद्धा की खरोखर ही परंपरा आहे मोठी साधू संतांची मोठमोठ्या महान दिग्गंत बुवानी जे काय हे वृक्ष वाढले त्याच्यात अधोगतीकडे न करण्यापेक्षा लोकांना सांगत आहे देऊन संपूर्ण भजन पण होऊ शकतं. जर तुम्ही ही गाणी एकत्र म्हटल्यात नंतर 2 गाणी एकत्र म्हटल्यात तुम्हाला मग भारूड आवडे, गवळण आवडे, कवाली आवडे होऊ शकते. पण हे करत असं करतच नाही. त्यांचं बोलणं जास्त आणि भजन करत खरोखर अधोगतीकडे हे जास्तीत जास्त म्हणजे झालेलं आहे ते कमी व्हावं आणि आपली ही परंपरा डबलबारी भजनाची टिकवावी. त्याही याच्यासाठी आयोजकांनी गोवानी सुद्धा जे भजन करतात आताचे नवीन पिढीचे कलाकार त्यांनी सुद्धा लक्ष जास्तीत जास्त घालावं, गुरुजींचं ऐकावं. हेच खरं आई वडील आपले गुरु आहे. त्यांचं जसं आपण घरात आई वडिलांचं ऐकलं तसं भजनात करताना गुरु माझे काय म्हणतील असंच बोलावं नाही का. आणि जास्तीत जास्त ही परंपरा आपली टिकवायचा प्रयत्न करावा की लोक पावलेलं भजन पुन्हा भजन हे पोट भरायचा धंदा नाही. भजन ही भक्ती आहे. नववेदीमध्ये त्या भक्तीला श्रवणीय भक्ती म्हटलं जाते. आणि या ठिकाणी लोकरी बोला. मला हेच म्हणायचं आहे मगाशी तिने म्हणाले की
घरातूनच संस्कार मिळत नसतील तर हे सुधारणार नाही. माझं असं म्हणणं आहे की आम्ही यांना वाल्याच्या वाल्मिकी करायला जातोय, पण हे वाल्या गोळीच राहते. म्हणून घरच्यांनी सुद्धा जी घरी माणसं आहेत आपल्यापेक्षा मोठी किंवा त्यांच्याकडून असतील तर त्याने एक विचार करायला पाहिजे की आमच्या ह्याला महिन्याचे 20 दिवस कार्यक्रम मिळतात, हे काय गातात, भजन गातात की कुठला प्रकार गातात, याचा घरी पण विचार झाला पाहिजे. घरच्या माणसाने खरोखरच त्याला सुनावलं पाहिजे की अशी भजनं करू नका, ह्याने तुम्हाला फक्त पैसे मिळतील पण तुम्हाला जगामध्ये किंवा भजन क्षेत्रामध्ये इज्जत मिळणार नाही. पैसे कमावतील ते कशाला, बाजारचा भाजीपाला आणायला, दोन पोळीसाठी नाही. तर ह्याचा विचार झाला पाहिजे. धड सांग व अजून एक तुम्हाला विचारायला नक्की आवडेल, आता तुमच्याकडे जाणून घ्यायला आवडेल. अलीकडे तुमच्या भजन संस्कृतीमध्ये वेगवेगळी सोंग दिसतात. खरं तर सोंग हा दशावतारी प्रकार आहे. तलवारी नाचवणं, अजून काही अगदी गॉगल, चष्मा, मुलगी सुद्धा तुमच्या भजनात. हा तुमचं भजन आहे की ऑर्केस्ट्रा आहे? तुम्ही सांगा, कारण तुम्ही अध्यक्ष आहात. आम्ही सुद्धा पाहिजे ते क्लिप, कारण जे काय विकृत घडतं ना ते पहिल्यांदा आम्हालाच पाठवतात की बघा याच्यावर काहीतरी करा. पण काय आहे त्याचा तो वीक पॉइंट आहे, ज्याला काही भजनाचं भजनच माहिती नसेल तर त्याच्यामध्ये आपण प्रवाहामध्ये राहायला पाहिजे. म्हणून ते लोक हे विकृत असे काय चाले करत असतात आणि आम्ही फोन केला की सांगतात याच्या पुढे नाही करणार नाही करणार, पण ते असंच चालतं. तर बघूया आता पुढे काय होतं काय. आम्ही आशावादी मगाशी पण बोललो. या ठिकाणी जेव्हा व्यक्त होते तेव्हा अगदी थोडक्यात व्यक्त आपल्याकडे वेळ कमी वेळ कमी असल्यामुळे आता बोलले की मी मग मी असं म्हणतो की जे काही लोक भजन करतात त्यांची आई वडील बायको मुलं समोर त्याचं भजन ऐकू शकतात का, हा तो म्हणजे आपल्याला विचार. एवढं म्हणजे माझ्या कुटुंब जे आहेत ना, माझी आई, माझे वडील, माझी बायको, माझी मुलं समोर बसले आणि जे भजन आस्था करतोय ते ऐकू शकतील का, असा जर प्रत्येकाने विचार केला तर तो आत्मपरीक्षण केल्यानंतर त्याला काहीतरी फरक पडतो वाटतो. खूप छान मुद्दा मांडला. जरा पुन्हा एकदा या ठिकाणी थोडासा हटके विषय आहे व मी आपण सुरुवातीला सांगितलं की म्हणजे भक्तीमध्ये भेदभाव करत नाही, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी महिलांचं स्वागतच आहे. अलीकडे डबल बारीच्या माध्यमातून अर्थात 2020च्या डबल बारीच्या माध्यमातून महिला आणि पुरुष असा एक जंगी सामना होतो. हा सामना कदाचित आपण बघितला सुद्धा असेल. या सामन्याकडे आपण कसं बघता, जे काही त्या ठिकाणी चालतं ते संस्कृतीला, संस्काराला आणि भजनाला धन आहे का? पुरुष मुली, महिला महिला, पुरुष आणि पुरुष हाच संबंध झाला पाहिजे, महिला आणि महिला हाच संबंध झाला. पुरुष आणि बाई असेल तर ते चांगल्या माणसाने जाऊन मी बघा सकाळ संध्याकाळी सकाळ टीव्हीवर बघा तुम्ही, जी बघितलो कीर्तन ऐका तुम्ही सकाळ संध्याकाळ असतात. आपल्या लोकांचं ते चान्स आहे का आपण सगळे ह्या दुकानेला याच्यावर थोडं पण जळतो म्हणून आपल्याला तिथे उभे पण करणार नाही. म्हणून बोलतो मी असं हे झालंच नाही पाहिजे. म्हणून पुरुष स्त्री बाई आणि बाप्या आला तिथे जवळ आलो म्हणजे बोलण्याचं ती बाई आणि बाप्या ही कवाली पुढे होतात. अजूनही कवाली एखाद्या बोलत नाही ती कवाली होतात. त्यांच्या कवालीमध्ये लेडीज जेंट्स असतात आणि ते बघूनच जे लोक करतात त्यांच्यात काय चालतं ते त्यांच्यात होतं. ती बारी आहे का लेडीज जेंट्सची बिला असतं ते मुंबईमध्ये नाचता ती बारी आहे का तशाच बारी हे करतात. त्याला काहीच अर्थ नाही. तो अधोगतीकडे जाण्याचा मार्ग आहे.
बुवा धन्यवाद. वैभव तुला सांगतो तुम्ही व्यवस्थित बांधतात बऱ्याचशा बुवाचं कसं होत नाही ते गजरला 2 मिनिटं येतो मी तुमच्याकडे. फक्त हा प्रश्न घेऊन पुन्हा मला नक्कीच केवस्कर बुवाकडे जायला हवे. तुम्ही पटकनपणे त्याच्यावर टीका केला की स्त्री आणि स्त्री हाच सामना झाला पाहिजे आणि त्याचं स्वागत आहे. पुरुष आणि पुरुष हाच सामना झाला पाहिजे, त्याचंही स्वागत आहे. स्त्रीला भजनात स्थान नाही असं कोणतेही बुवा म्हणत नाही. ते सांगतात की स्थान आहे, त्याने यावं, भजन करावं, संस्कृती जोपासावी. पण हल्ली काय जो नंगानाच झालेला आहे याच्याबद्दल बुवा, ज्येष्ठ बुवा अर्थात सिंधुदुर्गामध्ये हे प्रकार हल्ली खूप चालतात आणि सिंधुदुर्गाचं नेतृत्व ज्येष्ठ बुवा म्हणून तुम्ही करता, याच्याकडे तुम्ही कसं बघता? खरं म्हणजे स्त्री पुरुषात नाही, तो कुठल्याही क्षेत्रात असू नये, त्याला भजन असू दे नाही तर काही नाही. पण जे काही चालतं ना त्याला कोणीतरी आळा घातला पाहिजे, ते घातलं जात नाही. नुसतं स्त्री आणि पुरुष भजन करतात बुवा, त्याच्याबद्दल त्याला मार्गाच्या काळात बालेश म्हणून. नाही नाही, बरोबर आहे. पण निदान आणि अशा भजनांची जी सगळी जोडी ठेवली जाते, कोणाची ठरलेले बुवा आहेत त्यांची ठेवली जाते. चांगली भजन करणारी नाही, उदाहरणार्थ भारती म्हटली हे आपल्या बुवा मला कोणाबरोबर बसले तर बरं. आता तिने आली मी बारा केलेलं आहे, सगळ्यांना माहिती, माझ्या भाऊना माहिती. पण ही असली बारी नाही. असं काय नाही की स्त्रियांनी पडायला पाहिजे किंवा स्त्रियांनी तुमच्याबरोबर पडलं, असं काय नाही. पण त्याने आपली निदान ते जे काय बोलतात ना, ते निदान मी स्त्री आहे, मला काहीतरी अब्रू आहे याची मी स्त्री सांगतो ठेवून तरी बारी केली तरी पुढे. पण ती सुद्धा ती त्याची वेश्योट आहे. त्याला काय आहे, अनेक ठराविक लोक आहेत. मग तुम्ही त्या बाबांचा चष्म्याचा तारवालीचा विषय तो काढण्यामागचा उद्देश काय आहे? याच्या पलीकडे त्याच्याकडे काही नाही, तो काय करणार काहीतरी पाहिजे ना. हिंगणाला ज्या प्रकारे आणि ते चार लोक तारे कशा म्हणतात, कसं आहे माहितीये, समानशील व्यसन असू शकतं. दारुड्याला दारुडा आवडणार, विडीवाल्याला विडी आवडणार, लहान मुलं मोठ्या खेळताना दिसतात, तरुण मुलं म्हातारीबरोबर दिसतात, म्हातारे तरुणाबरोबर दिसतात, नाही दिसणार. तसं जे ठेवणारे सुद्धा तसे त्याच लायक करतात रागमन नाही, त्याच्यामुळे त्यांना ते आवडतं. अगदी सज्जन सत्य सज्जन सात्विक दिसणारे वैद्य बुवा आज आक्रमक होऊन या ठिकाणी प्रहार करतायत आणि प्रहार करण्याची काळाची गरज आहे. पण आपण कुठेतरी भरकटतोय, हे सत्य नाकारता येणार नाही. मी या ठिकाणी गृहबुवाकडे जातो. गृहबुवा, जर आपल्याला ही भजन संस्कृती टिकवायची असेल, ही भजन संस्कृती पुन्हा एकदा चांगल्या मार्गावर आणायची असेल तर तुम्ही ज्येष्ठ बुवा म्हणून काय सांगा? एवढंच सांगेन की जशी भजनाची म्हणजे आमच्या गुरुजी म्हणा, तेवढे गुरुजीच म्हणून विषय आहे. ते वरून सगळे बसत आहेत इकडे खाली काय चाललंय. जर खरोखर आता आम्ही त्यांचे शिष्य म्हणून आम्ही त्यांची जी परंपरा आहे ती आतापर्यंत आम्ही जोपासलेली आहे. त्यांच्या बाहेर आम्ही अजिबात इकडे तिकडे आम्ही गेलेलो. आता ही कटली म्हणजे पोरं. आता ते मुलींचं जरा मी सांगतो मला बोला बोला. तर तुम्ही मुलींचं ते आम्ही बघतो केव्हा केव्हा आपण मुद्दाम दाखवतो. म्हणजे बुवा लक्षात ठेवा, हे सगळे बघत असतात तुम्ही काही करताय. म्हणजे आम्ही बघत नाही, पण केव्हा केव्हा काय शिक्षण असले ना, बघा जरा ह्याच्यात लक्ष मारावं, हे बघा काय करताय, असं काय तू बघा इकडे काय, असं सगळं सांगत असतात. मग बघतो आम्ही करतो. पण त्या बुवाई आहेत ना, त्या बुवाचा बाप पण त्या बाजूला तिच्या बसलेला असतो. ऐकलं का? मग आम्ही असं म्हणत होतो त्या बापाला सुद्धा असं वाटत नाही समोरचा बुवा आपल्या मुलीला काय हे करतो असं. उद्या ती दिल्या घरी जाणारी आहे, तिचं काहीतरी भवितव्य बघा. ती बरोबर उद्या तिला तो तिकडला वर ऍक्सेप्ट करेल का नाही करेल, हा ह्या तिचा वाट मला कसा काय जायचा. तर म्हणून मी एवढं सांगू इच्छितो की ही भजनाची जी परंपरा आहे, जशी आमच्या गुरुजी आम्हाला दिलेली आहे त्याप्रमाणे आता हे सर्व नवोदित जे सगळे चांगले गाणारे आहेत, त्यांना वाईट म्हणणारच नाही, सगळे चांगले गाणारे आहेत. चांगले म्हणजे त्याच्यापेक्षा की चांगले आमच्या कोकणामागे म्हणजे कोकणात ह्या सगळ्या भजनामध्ये सुद्धा गाणारे व अपनंतिक आहेत. आणि ते जोडीला सुद्धा आमचे असायचे. मी म्हटलं अरे बाबा हे सोनं आहे तुझं, हे चांगलं जप, हे जपून त्याकडे कशाला आलास तू, संस्कृती का बिघडवली, एवढा चांगला गाणारा म्हणून आहे. आता आमच्या कदम म्हणा, अध्यात्म म्हणा, कुठल्या गजेवरून प्रबोधन म्हणा, आई वडील म्हणजे कोण, हे सगळं जुने म्हातारे कान होऊन ऐकत बसायचं. पुंडलिकाने सेवा कशी केली आई वडिलांची,
हे सगळं माध्यम करून त्यांना ते रकुमाई रुसली कोकऱ्यात हे सगळं भयंकर आहे बोलण्यामध्ये पंचायत सगळं प्रश्न उत्तर असायचं त्यांचा प्रकारला घ्यायचं विलास पाटील बुवा म्हणतात. पण कधी असं व्हावं विलास पाटील बुवा म्हणजे कसं बुवाना अजिबात दुखवणारे म्हणजे पांचाळ असतं. त्या लोकांनी चालायचं म्हणजे त्याच्यात तो वाद नाही की तुम्हाला असं का बोलतास की ते असे का बोलतास. विलास पाटील बुवा माणसं कधी बुवा नाही फक्त ते पिक्चरांचे यमक असे लावून त्यांना समजले असते. पण बाकी कधीच विलास बुवा बोलायचं आणि बुवाच्या अगेन्स्ट कधीच जायचं म्हणजे अशी त्यांनी संस्कृती ठेवली आणि ती आमच्यापर्यंत पोहोचवली. त्याप्रमाणे आम्ही हे सगळे सुटून गेलो. आम्ही त्या रस्त्याने आतापर्यंत आलेलं एवढीच विनंती मी या सगळ्यांना करी हे तुम्ही तू असं गातोस तू एवढ्या मात्रात गातोस एवढ्या तालात गातोस हे सगळं सोडा. लोकांना खरं भजन काय द्यायचं आहे ना ते तुम्ही देत राहा. मी म्हणेन आमचे राजाभाऊ जर बुवा झाले असते ना तर या सगळ्यांना झोपवून टाकल्याने बरोबर मी एवढं त्याचं प्रबोधन आहे आणि एवढं ते बोलताय एवढं चांगलं बोलतात 3 नावं बोलतायत ते पण कशाला बघते पण आता ते ऐकून नळी फुंकिली असं झालेलं काय बोलू त्याचा फायदा ना. तेव्हा एक विनंती सर्वांना प्रथम मी तुमच्या चळवळीला मी तुम्हाला नमस्कार पहिला करतो. याच्यानंतर हे जे आयोजक आहेत आयोजकांना सुद्धा मी साष्टांग नमस्कार म्हणजे नोटांगण जाऊन तुमचा नमस्कार विद्याकरता हे लक्षात घ्यावं. आयोजक हे लक्षात ठेवा. आमचे दादा दुसरं रामदास राम आणि लक्ष्मण या सगळ्या हे राम हे दादा हरिहर बुवा आमचे कुटुंब प्रमुख म्हणजे गुरुदास परिवाराचे ज्येष्ठ आमचे वडील बंधू ह्या सगळ्या लोकांनी आम्ही या माध्यमातून आज आम्हाला पुढे कसं चालावं यांनी कधी म्हटलं नाही तू काय करतोस काय खरोखर धन्य आहे हे सगळे. हे आमचे म्हणजे आम्ही त्यांचे पाय स्पर्श केल्याशिवाय आम्ही पुढे जात नसतो. आमचे गुरुजन आहेत म्हणून ती परंपरा सगळ्या ठेवा आणि भजन कसं करावं लोकांना कुठपर्यंत द्यायचं हे भजनाची संस्कृती अभंग भारुड कवाली हे सगळं गात जावावी त्या टायमात बसता येते. फक्त तुमच्याकडे नाही म्हणून तुम्ही हे सगळी भाषणं तुम्ही सगळी पाठ करून करता सिरियलची गाणी म्हणता उगाच खाली पडली वायचरणी करता त्या पोरांच्या ह्याच्यावर गीत म्हणा त्याच्यावर गीत म्हणा आणि ते दुसरं मंगलाच्या म्हणा हे करा ते करा हे सगळं सोडून द्या आणि चांगली परंपरा भजनाची संस्कृती लोकांपर्यंत बसवा आणि तुम्ही धन्य व्हा. आणि आज उद्या नाही ते लक्षात ठेवायचे. एवढं सांगणारे हे जे बसले आहेत ना हे तुम्हाला पुढे मिळतील अंतर्गत मिळतील हे काय सांगता येणार ना. तेव्हा आता त्याचा विचार करा आणि तुम्ही हे सगळं तुमच्या हातात खरंच धन्यवाद. आणि तुम्ही अगदी काकुळतेने बोलत असताना पारापार नाट्य अर्थात गुरव तुमच्याकडे नतमस्तक होत हे करतं असं सुद्धा तुम्ही म्हणताय. त्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ज्येष्ठ म्हणून तुमचा आदर आहे आणि नक्कीच आमचं युवा पिढी या सगळ्या गोष्टी येतील. मी लोकरेबॉल वगैरे पुन्हा एकदा जातो. लोकरेबॉल तुमच्यासाठी असा एक प्रश्न आहे की अलीकडच्या काळामध्ये म्हणजे प्रत्येक जो तुमचा गुरु आहे त्या प्रत्येक गुरुंची एक पट्टी असते विशिष्ट त्याचं एक कुटुंब असतं आणि त्या परिवारात ते तयार होतात. आणि माझ्या माहितीप्रमाणे डबलबारीमध्ये एका गुरुचे 2 शेणे एकमेकांसमोर उभे टाकू शकत नाही डबलबारीमध्ये बरोबर ना. असंच असतं म्हणजे रामदास म्हणजे समजा पांचापोळचे शिष्य असले तर 2 शिष्य त्याचे जर असले तर ते डबलबारी करू शकत नाही असा अलिखित नियम आहे. पण अलीकडच्या काळामध्ये डबलबारीमध्ये हे सगळे अलिखित नियम तुडवले जातात आणि प्रेझेंटेशन केलं जातं. तुम्ही काय बोलता? अगदी सुरुवातीपासून बघायला गेलं आपलं भजन चालू झाली भजन परंपरा त्यापासून बघितलं तर ही प्रथा प्रत्येकाने पाळलेली आहे की एका गुरुच्या शिष्याने एकाच गुरुचा 2 शिष्य असतील तर ते समोरासमोर डबलबारी करू दे. एक सिनियर वारी असेल तर तिथे तुम्हाला ते गाणी नुसती गाणी संगीत करायचं असतं. पण तुम्ही डबलबारीसाठी जेव्हा बसता तर तिथे एक स्पर्धा असते चढावड असते आणि तुम्ही एकाच घराण्यातल्या आणि एकाच घराण्यातल्या असून तुम्ही चढावड करताय आणि त्याच्या पुढे जाऊन सुद्धा म्हणजे आजच्या डबलबारीला तुम्ही एकमेकाला काय बोलतो पण तुम्ही एकाच घराण्यातल्या आहात हे विसरताय. तर तसं विसरू नका. यासाठी पहिल्यांदा जसा होतो की असं एकाच गुरुचे चेहरे डबलबारी करू शकत नव्हते. अजून आम्ही तरी पाळलेलं आहे पण आजकाल हे जे मुलं आहेत की एकमेका बरोबर करतायत ते चुकीचं आहे आणि त्याच्यातून सुद्धा पळवाट काढतायत.
की नाही आम्ही असे कशाची आम्हाला चिंता करा, आम्ही एका दोनची आवड घेतो, हे बरोबर आहे. पण खरं मनापासून तुम्ही विचार करायला पाहिजे की ही योग्य आहे का. कारण त्यांची गाणी पण सेम असतात, एका गुरुकडे शिकल्यानंतर पण ती सेम असतात, किंवा जे प्रेझेंटेशन असतं ते पण सादर करण्याचं तुमचं एक सेम असू शकतं. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठीच एका गुरुच्या सूचने दबावदारी करू नये असं माझं मत. यानंतर मी समीक्षक राजा सामंत यांच्याकडे जाऊ इच्छितो की आजच्या घडीला आपण असे एक चर्चा केली म्हणतात की नाही, जर आपण चर्चेचा रोल बघितला तर डबलबारीमध्ये 20-20 चुकीचे आहे असं म्हणणं काही कोण दिसत नाहीये. तुम्ही करावे फक्त त्याला नियम असले पाहिजे. तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता, म्हणजे पारंपरिक डबलबारी आणि 20-20 डबलबारी या दोन्ही गोष्टीमधून आपल्याला नेमकं चांगलं प्रेझेंटेशन करायचं असेल तर आपण नेमकं काय घ्यावं. कसं आहे, जशी मी बोलतो भगवान नोकरे बोलण्यासाठी संधी बोलत होते, त्यामुळे माझ्यावरती त्यांना बोलायला लागलं. आता विषय व्यवस्थित मांडला तरी माझा अनुभव असा होतो की गजर जो आहे तो गजर व्यवस्थित मांडला. कदमबुवांचा गजर बोला किंवा पांचालबुवांचा गजर बोला किंवा विलास पाटील बुवांचा गजर बोला किंवा दिवसकर बुवा गजर बोलायचं, हरिभजनाचा बाजार वेगळा, दुकानाचा माल वेगळा, इथे अभंग गवळण अभंग कवाली पूर्ण माणूस असा असे गजर तुम्ही बांधले पाहिजे. त्याला तुम्ही निरूपणात बोलू शकता, निरूपण त्याच्यावरती तुम्ही करू शकता, समाज प्रबोधनात्मक बोलू शकता, वास्तववादी किस्से सादर करू शकता. आणि ती काळाची गरज आहे. पण काय होतं माहितीये, कुठल्या तरी किस्स्याचं गाणं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कुठले तरी शब्द घालायचे, त्याच्यामध्ये काहीच भावार्थ नसतो. मग गंमत कशी, त्या शब्दामध्ये भावार्थ नसताना की जीवाच्या आकाराला मग अंगात बरोबर करावी लागते. हा वास्तव आहे, मला असं वाटतं. त्यामुळे गजराची बांधणी व्यवस्थित केली पाहिजे. मग गजराची बांधणी तुम्ही व्यवस्थित केली ना तर तुम्हाला प्रार्थनेच्या अगोदर बोलावं लागणार नाही, प्रार्थना झाल्यानंतर बोलावं लागणार नाही, नोटेशन दिल्यानंतर बोलावं लागणार नाही, रूपाच्या अवघाच्या अगोदर बोलावं लागणार नाही. जे काय तुम्ही बोलणार तो गजराला केंद्रबिंदू ठरवून तुम्ही त्यामध्ये विस्तारित बोलू शकता. परंतु पलीकडे मी असं नव्हतं, 2020 मध्ये सादरीकरण करणाऱ्या मुलांचा गजर तेवढा सुंदर, त्यामुळे होतं कसं म्हणजे दिशाही बोलतो होतं असं माझं म्हणणं आहे. 2020 प्रकार वाईट नाही, दारू वाईट नाही, पण तुला जर खंबा संपवला मला बंदील झाला दारूचा दोष आहे, घेणाऱ्याचा दोष आहे असं मला वैयक्तिक वाटतं. आता तुमची पूर्वी जर आहे, आपल्याला इथे प्रवास करायचा आहे त्याने आपण प्रवास करणार, पण ती घरला वेळाने चालवलेली कुठे आपत्ती चालवण्याचा दोष आहे. माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे, कुठलाच प्रकार वाईट नसतो. काळाप्रमाणे ते प्रकार अंमलात आणावे लागतात, परंतु सादरीकरण करणाऱ्यांनी चिंतन मनन स्वतःच केलं पाहिजे, स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे. कुठलाही गुरु आपल्या शिष्याला वाईट शिकवत नाही. आता तुम्ही शिक्षक आहात, तुमच्या वर्गामध्ये 40 विद्यार्थी असते तर तुम्हाला कसं वाटतं माझे 40 विद्यार्थी मेरिटमध्ये झाले पाहिजे, बरोबर आहे. पण काही विद्यार्थी त्यामध्ये तुमच्या अपेक्षांची पूर्तता करत नाही, मग त्याला दोष शिक्षकाला दोष उपयोग नाही. घरातही कसं वातावरण गरजेचं आहे, घरातल्या गोष्टी सुद्धा आचार विचारांनी पाहिजे. आपले एक मिनिट होतं आणि नोटेशन वगैरे हा सगळा प्रकार आहे. खूप प्रयत्न करून बांधावं लागतं ते नोटेशन, सोपं नसतं. त्याचं पाणी करावं लागतं, निर्मिती गोबर करावं लागतं. विलास मला सांगायचे त्यांच्या भक्ती विलासीला मी सूत्रसंचालक असायचो. राजसमोर मी हरीश्वरनाथ पै सभागंडला रात्री झोपायला असायचो तर विलास झोपायचे नाही. मला म्हणाले हा ताल मला आठवलाय, त्याच्यावरती मी चिंतन झालं. रात्री ते चिंतन करायचे, नंतर नोटेशनची बांधणी करायची. सोपी गोष्ट नाहीये नोटेशन बांधणं, भजन बांधणं हे सुद्धा एक जबाबदारीचं काम आहे. आणि त्याप्रमाणे जर बांधणी झाली ना तर माझं असं म्हणणं आहे ना, निसंत सादरीकरण तुमचं होणार नाही. आणि ते करणाऱ्या भजनीद्वारे करावं, मग त्याला कोण ठेवणार नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. आणि ते जर चुकत असते तर आयोजक मंडळाने सुद्धा सांगितलं पाहिजे. काय सांगितलं पाहिजे, हे चुकत आहे. कारण लोकांना आवडतंय ते द्यायचं नाहीये, देवाला आवडतंय ना ते सादर करायचं असं माझं वैयक्तिक म्हणणं. खूप सुंदर आपल्या अगदी कल्पकतेने प्रतिभा संपन्नतेने राजाजी सामान्याने एक मुद्दा छान मांडला आणि गुरूंना वाचवलं. त्यामुळे मी पुढचा मुद्दा घेऊन संग्रहणीय कोंडवेकर बुवाकडे जाईल. बुवा, राजाजी सामंत म्हणले की 2020 वाईट नाही, त्याचं सादरीकरण करत असताना भार असणं खूप गरजेचं आहे. आजच्या दिवसात तुम्ही या विधानाकडे कसं बघता? विधानाकडे काय पाहायचं,
सर्वत्र त्याला प्रोत्साहन देत आपल्या सगळ्यांच्या मुखातून ते जर येत आहे की 2020 चांगलीच आहे, सर्वत्र तेच सांगतायत. आपण नुसतं हे गणाटोप करतोय, फक्त त्याच्याबद्दल आपण गणाटोप करतोय. आपण सगळ्यांनी त्याला मान्यता देतच आहोत की बाबा 2020 चांगले आहे, पण त्या 2020 जे प्रकार घडतायत ते त्याच्यातूनच घडतायत. पारंपरिक वारीमधून काही घडत नाही माझ्या मताने. तर माझं मत एवढं आहे, जे 2020 करतात त्यांनी पारंपरिककडे पण जास्तीत जास्त वळण्याचा प्रयत्न करावा. त्याच्यात आणखी सुधारणा होते. खूप त्याच्यात हे जे परिणाम होत आहेत 2020 मध्ये ते त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येणार नाही. कशाला तुला वाईटपणा येतात त्या 2020 करून पारंपरिक. आता आज बघा, आमचे पूर्वी वगैरे गेले, आता स्वर्गवासी झाले. आम्ही फक्त 7 बुवा आमची नावं घ्या ना, जे चंद्रकांत नरसिंहपालच्या विलास बुवा आहे, त्यानंतर आम्ही सुद्धा 2020 केली नाही. आम्ही पारंपरिक जपून ठेवलेली आतापर्यंत, खास त्याची आम्ही धरून आतापर्यंत. आम्ही नाही का तिकडे वळलो असतो तेव्हा आमचं म्हणून 2020 करूया म्हणून आम्हाला ते नको. आम्हाला आमच्या गुरुजनांचा जो विश्वास आहे त्या विश्वासाचा घात करायचा नाही, म्हणून आम्ही आमच्या मतावर ठामावतो. तर याचा सगळ्यांनी विचार करावा, या 20 देखील विचार करावा की आपण चुकतोय ही 20 करून तर आपण पारंपरिक करावी का, त्याने विचार करा. बुवा, त्यावर तुमचं वैयक्तिक मत कळलं. यानंतर मी केळुसकर बुवाकडे जाईल, जे ज्येष्ठ बुवा आहेत ते स्वतः पेटीकंडी करतायत, त्यांनी अनेक पारंपरिक सुद्धा घडवल्या होत्या. बुवा, आता बुवाने ते आपलं मत मांडलं, या मताकडे तुम्ही ज्येष्ठ बुवा म्हणून कसं बघता? काय माहिती आहे, मनापासून हे प्रकार पोहोचतात माहिती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काय करतात चंद्रकांत कदम म्हणा, परशुराम पंचाळ म्हणा किंवा विलास बहुतांश पुण्याची नाव घेतली. त्याच्यानंतर कोकण बुवा होते, सिंधू मुलातले गणेश सम्राट अर्जुन तावडे होते, त्याच्यानंतर मिराशी बुवा होते, असे कितीतरी बुवा होते. ते कमी नव्हते, पण त्यांची कोण नाव घेत नाही. पण दुसरी गोष्ट महत्वाची की हा प्रकार ते त्यावेळी नव्हताच, त्याच्यामुळे ते करणार काय. हा प्रकार काल परवा आलेला की मी आता सांगितलं ना, ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर त्याच्यात काय वाईट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोष्ट त्यावेळी भांडणं होत नव्हती हा साफ गैरसमज आहे. मी लहान असताना माझ्या वडिलांबरोबर दांडी भागात एक बारी ऐकायला गेलो. त्या ठिकाणी दोन्ही बुवाने अक्षरशः दांडे काढले. आम्ही पळता पळता तो गुस्सा म्हणतो वीज बाकीने करते त्याच्यात पळता पळता हे प्रकार त्यावेळी घडायचेच नाही असं नाही, त्याला अपवाद नाही. अशी कितीतरी उदाहरणं आहेत, पण ते कोणावर अवलंबून आहे, दोन बुवावर अवलंबून आहे. बऱ्याच बुवांना काय वाटतं मी बोलणार, दुसऱ्याने मला बोलायचं, म्हणजे त्याने याचा झोप घातला. ही जर प्रवृत्ती असेल तर कोण गप्प बसणार. पण दोन्ही बुवांनी समजून घेतलं पाहिजे की आपल्याला कुठल्या प्रकारचं धन करायचं आहे. तुम्ही बोलू नका असं मी म्हणत नाही, बोलताना काय बोलता. आता मनाच्या तुमचा विषय बायका काय येत नाही, ते अश्लील ऐकायला बायका येणार, चांगली बारी करा. परवा गेल्या वर्षी खालच्या प्रसंगामुळे माझी प्रभाची बारी घेतली, दुसरी बारी तरी मंचाची. त्या ठिकाणी आम्ही गेलो त्यावेळी फोन नव्हतो. जेव्हा तोडून ज्यावेळी आलो ना त्यावेळी तुरुंग भरलेली 99% बायकाच होती, एकही बाई म्हणून हल्ला नाही तिथं. त्याच्यापेक्षा दुर्दैव सांगतो की या अखेरीस जेव्हा माझी बारी आणि बुवा कोण होते त्याचं नाव घेत नाही, तिथं ते डबू नको सरळ सरळ. आणि एक बाई फक्त एक बाई रिक्षा करून आलेली होती, ती जवळ आली त्याच्यामुळे मला म्हणते बुवा डबल बाई म्हटली की बायका येत नाही, मी खांबू की जावं. माझ्या हातात नाही काय, मी कुठं मधून भरलेल्या इमारतीत मी बसलेलो आहे. सगळ्यांना माहिती आहे दादाप्रभ माझ्या वाजवायला होता. मी सांगितलं तुम्ही थांबायचं, आयोजकांना सांगितलं इथं समोर त्या बायका तुमची नाही. याची हिंमत करायची मी म्हटलं काय बोलतो. आणि क्रिकेटवरून 2-3 साधे त्यांनी विनोद केले, तिथले समोरचे लोकच उठले. पण याची खात तुम्ही करायचे नाही, चांगलं भजन. चांगले लोक सुद्धा आहेत, चांगल्याला चांगले म्हणणारे. मगाशी मी म्हटलं तसं ही टवाळकी कोणाला वाटते, कोणाला आवडते, कोणाला आवडते. त्यांच्या योग्यतेचे आहेत ते सगळ्यांना आवडतं का. आता मगाशी तुम्ही बरेच असे मुद्दे होते की स्त्री आणि हे हुल्लडबाजी करण्यासाठी केलेला प्रकार आहे. आणि तशाच प्रकारचे थोडी निवडली जाते. चांगली स्त्री ते मी ठेवा, चांगला माणूस आहे ना तो वाईट तुम्ही कितीतरी केलं तरी तो करणारच नाही. राजा समज मला जगात कुठचीच गोष्ट वाईट नाही, कुठची गोष्ट वाईट आहे. वाईट आहे तर त्याचा फक्त अतिरेक, तो तुम्हाला मला समजत नाही काय करायला. प्रकारावर तुम्ही जाऊ नका, प्रकार चांगले आहेत आणि त्याच्यातूनही चांगलं कसं करावं हे आपल्यावर आहे ना. मी आता सांगितलं ना एकच सेकंद
की आम्ही रूपाच्या अभंगापर्यंत सुंदर लोकांना आवडतं आणि गजरात आम्ही चांगले म्हणतो. युट्यूबला काढून कुठचाही गजर माझा बनतो. मग आता गजर म्हणजे 2 ह्याचा गजर 4 ओळीचा आणि बडबडणं 50 मिनिटं. गजर साधा असतो, मी गजराच्या मुद्द्यात खोडून काढून बोलतो. माझे गजराचे मुद्दे तसे असतात साधा आणि त्या मुद्द्यावाईट बोलतो, त्या वाईट मी चांगले विनोद चालतो, चांगली उदाहरणं चालतो, सगळे गोष्टी असतात माझे. बघा तुम्ही मुद्दाम ऐका, तसं तुम्ही करा. नोटेशन मांडणं करायची म्हटलं खायची कामं नाही आहेत ती, त्याला राग संगती सगळं सगळं करावं लागतं. ते शिकावून जाणार सोपं नाही आणि वाईट नाही. तुमची तयारी तिथे पण दिसून येते ना. तर काय वर्ष बरोबर त्या ठिकाणी एका ठिकाणी 10 बहिण पडते. 7 भागातलं एक अक्षर दुसरं नाही. काय काय ते लोकांना ज्याने म्हटलेलं ते अंत पाहिजे. पूर्ण 7 बदन 3च बदना फक्त काय म्हणजे तुम्ही काय करता आहे ते परंपरा चाललेली तुमच्याकडे. याचं कारण काय, तुम्ही काय करायचं ते शिकलं तर नाही. मग काय तर खायला शिकलं, शिकवायला शिकलं नाही, ते शिकलं तर चांगलं होईल सगळं. नक्कीच पुन्हा मी या ठिकाणी सन्माननीय रामदास कासले बुवांकडे जाण्याचा प्रयत्न करून, बुवा आता आपण हे सगळे विचार मंथन करतोय, पुढे काय होणे मला माहिती नाहीये, पुढे येणारा काळ नक्की कसं असेल मला माहिती नाही. आज तुम्ही ज्येष्ठ बहिणी बुवा आहात, अगदी आक्रमक अशा प्रकारचे तुमची भाष्य असतात, तुम्ही कोणाची गय करत नाही. हा स्वभाव खूप महत्वाचा आहे. तर अशी कान पकडणारी माणसं असतात, त्या भजन संस्कृत असतं, ही काळाची गरज आहे. तुम्ही या सगळ्याच प्रकाराकडे अगदी महिला पुरुष भजनाबद्दल तुम्ही व्यक्त झाला, पण आज जो काही नंगानाच चाललेला आहे त्या नंगानाला तुम्ही प्रत्युत्तर कसं द्या? आता हा गोष्टी चालू आहे तो अतिरेक संपणार नाही. ही काळ्या दर्यावरची वेश आहे. एकदम असते आणि ही तुमची बंद झाल्याशिवाय पर्यायच नाहीये. हे माझं ठाम मत आहे. माझ्या पण मी सांगितलं आम्ही लोकांनी संवाद केली आहे ट्रेनिनंतर, पण ते नंतर होतं तो अतिरेक होतोच. अतिरेक म्हणजे आता बोल अतिरेक होतोच ना. काही करतात. रामकृष्ण हरी बोलला आणि भूतांनी बोलत नाही. अतिरेक होतो आणि 2020 लोक बंद होत नाही. हा अतिरेक होत राहणारच. धन्यवाद. समीक्षक म्हणून राजेश सामंत आपल्याकडे पुढे येतो. भुवांचं कामच आहे, जोपर्यंत 2020 बनवत नाही तोपर्यंत अतिरेक होणार. तुम्ही कसं बघताय या विधानाकडे? आता कासलेगावमध्ये चांगले मित्र आहेत. त्यांना कसं असतं माहिती आहे, मोठा ते बोलतात जे असतात ते डायरेक्ट बोलून जातात, स्वभाव आहे. आणि म्हणून ते आहेत तसे आमचे जवळचे मित्र आहेत. सगळ्यात महत्वाचं कसं आहे माहिती आहे की युवा पिढीने ह्याकडे लक्ष देणं, चिंतन मदत करणं गरजेचं आहे. महिला आणि पुरुष सुद्धा डबल पाया करतात. दलित बुवांची आणि भारतीय मुलींची पाणी चालू झाली. मला अनेक जणांनी सुंदर पाणी लागलं. कसं माहितीये की संस्कार त्यातून जीव कोण सुद्धा बातमी म्हणून करून पाहिजे. पण काही काही महिला असं असतात त्यांना आपण महिला आहोत याचा विसर पडतो आणि नको ते बोलून मोकळे होतात. माझं असं म्हणते त्यांच्या घरातील पालक वर्गात म्हणजे वडील असतील तर वडिलांनी, नवरा असेल तर नवऱ्यांनी, भाऊ असेल तर भावांनी सांगणं गरजेचं आहे की हे जे करते असतात हे भजन संप्रदायाला कुठे बाधा आणणार आहे. त्यामुळे माझ्या तुझ्याकडून मला हे अपेक्षित नाही. हा धाक कोणी विचारला पाहिजे, घरातून विचारला, पण तो विचारला जात नाही. आणि मगाशी गुरुबाबांनी सांगितल्याप्रमाणे तर एखादी महिला बहीण किंवा माझ्या करण्याचा त्याचा बाजूला बसलेला मुलीला आणि तोच टाळा वाटला. मग मला असं माझं असं म्हणणं आहे की भडकटली ना तर तिला जबाबदार ती नाही आणि घरातूनच खूप पाणी घातलं जातं. माझं असं म्हणणं आपण घरातून सुरुवात आहे. माझा मुलगा घरात चालवले मला कोणतरी सांगितलं तर पहिली काम सुद्धा जबाबदार पाहिजे मी. एखाद्याचा मुलगा रात्री आला घरी आणि दाबी घेऊन आला तर पहिली उघडते दरवाजा आई पडते, हिला वाचणार ती पहिल्या वेळेला काम सुद्धा आवाज काढते. कसं ती जी गोष्ट आहे ते घरात करणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत माझं असं म्हणणं आहे अपेक्षांची पूर्तता माझा विषय असा होता की कासले भाऊ स्पष्टपणे सांगताय 2020 सगळं वाटवलं झालेलं आहे. नाही मी तुला सांगतो तुझा म्हणून कसं आहे म्हणजे माझ्या बरोबर 2020 प्रकार हा मुळात मी सुद्धा त्या कार्यक्रमाला बऱ्याच वेळा काही मुलं अतिशय सुंदर लागतात. परंतु माझं असं म्हणणं जे बोलतात ना बोलण्यासाठी त्यांचा आवाज असतो. माझं कसं म्हणणं आहे पाणीचं घर म्हणजे पाणी म्हणजे 12
चांगलं जमलीला तेवढे करशील, नाही जमला तर फुकटचा तो म्हणशील. ही 12 मुलं आहेत ती मला जाणून घेतली पाहिजे. कुठे बोललं पाहिजे, किती बोललं पाहिजे, किती बोलतो त्याच्यापेक्षा काय बोलतो याला महत्व आहे ना. तुम्ही भरकटल्यासारखे बोलला ना तर तो भजन संप्रदाय तुम्ही बदनाम करता. माझं असं म्हणणं आहे की भान ठेवून जर तुम्ही बारी केली. आता आज या ठिकाणी धोनी बुवा आले त्यांच्या मुलाचं लग्न, परंतु टेंटिटिव्हली करणाऱ्या एका बुवाने त्याच्यावर पारंपरिक बारी केली. आणि देवगड सध्या अतिशय ठिकाणी अगदी तोबा गर्दी अशा गर्दीमध्ये त्यांनी पारंपरिक टेबलवरचा सामना केला. संदीप लोके होते बरोबर, अतिशय सुंदर बारी झाली त्यांची. म्हणजे त्याला बारी करता येते, कशा प्रकारची बारी करता येते. मला आलेलं सांगितलं 10 जवाब पारंपरिक टेबलवाडीचा सामना. माझं असं म्हणणं आहे त्याला ते येतं. आयोजक मंडळाने ते सांगितलं पाहिजे, बाबा तुम्हाला पूर्वजांनी जे काही पिकवून ठेवलं आहे ते आपल्याला आणणं गरजेचं आहे. आयोजकांनी जर सांगितलं ना बाबा भजन नाही, मला तुला काहीतरी फोन करता राजेश मग बुवा ठरवते आपल्याकडून बोलणार होतो. आता मला सांगा अशा प्रकारे मी त्यांना सांगतो बाबा हे नंबर घ्या इतक्या पॉईंट आणि तुमची तुम्ही पारी ठरवा. तर बाबाचा धनी मी व्हायला नको ना त्याच्यात. मी सांगायचं हा सगळ्यात दुसरी गोष्ट कशी आहे माहिती आहे की हा बाबा कशी बारी आली ना तर नकारात्मक उत्तर देणार नाही. कारण काय त्याच्याकडे संस्कार. माझं असं म्हणजे 2020 करणाऱ्या बुवाला अशी ऑफर आली ना तुम्ही तशी बारी करणार नाही असं त्यांनी सांगितलं पाहिजे. त्यांची सुद्धा जबाबदारी आहे ना. दारूची पार्टी आहे, मी बाबा खेळे दारू पिणार नाही, मी सांगितलं पाहिजे ना. बरोबर ना, बाबाला तेवढं कर्तव्य असं माझं म्हणणं आहे. करणाऱ्या बुवांची सुद्धा मोठी जबाबदारी आहे. जर कोणी सांगितलं बोललं पाहिजे तर माझं असं म्हणणं त्यांनी सांगितलं पाहिजे बारीचा सामना हे नाही करणार. काय हे सगळं 99% आयोजकावर देवी आहे. पारंपरिकपणे केली, पारंपरिक आम्ही करत नाही. आम्ही 2020 तरी करण्याची पाहिजे आपली असं समजा तर आम्ही त्याची बाकी केलीच नसते ना. पारंपरिक साजेशीर तरी आम्ही केली होती. बरं फक्त किती राहिलं आता मी इथं आणि ते तिथं ते आपल्यावर अवलंबून आहे ना काय करायचं ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आता लोकांचा किंवा आयोजकांचा असं ते आधी सांगतात हो 2020 करतात. मग तुम्ही काय करणार सांगा. नाही होत नाही म्हणतात का तुम्हाला करणारच नाही. घरात बसून तुम्ही उपाशी नाही मारणार पण तुमचं एक क्षेत्र बंद झालं. आम्ही काय पैसे मिळवण्यासाठी जात नाही लग्नात समजलं. मग कुठलाही काही प्रकार आला तर आम्ही चांगल्याच लोकांना द्यायला आपल्यावर आहे. हे बाकीच्यांना कळत नाही. ते कळलं पाहिजे. समाजाशी आपलं काहीतरी नातं आहे, काहीतरी गुन्हा आहे, ते आम्ही फेडतो हे तोपर्यंत या कोणाला कळत नाही. आणि मगाशी सांगितलं की घरची जर संस्कृती नसेल संस्कार नसतील तर हे सुधारणार नाही. काय बोलायचं त्याला कळतं. आता असं म्हणताय ना की त्याची बारी आहे का. अरे अगदी हृदयाच्या गावाने दिसतो तो म्हणजे दर्जा सिद्ध करत काहीतरी बोलत नाही. त्याच्याबरोबर गणेशकर भाऊनी बारी केली आहे, त्याच्याबरोबर रासने भाऊनी बारी केली कासारड्याला. म्हणजे माझं असं म्हणणं आहे तरुण जमाचा भाव सुद्धा पारंपरिकतेचं जतन करणारा होतो आणि जे बोलतो ना ते प्रबोधनात्मक बोलतो आणि मुद्दा ठेवून. खरं तर घरात घर सांभाळत असताना कर्तापुरुष खूप महत्वाचा असतो. घरात वाद्यात सुद्धा लोक असतात म्हणून कर्तापुरुषाच्या नात्याने लोके बुवाकडे कुठे जातो. बुवा आता आपण बघतो आपण 2020 बरी पारंपरिक बरी या वाद्याला आपल्याला पडायचंच नाहीये. आपल्याला भजन संस्कृती टिकवायची आणि कर्तापुरुष घराचा महत्वाचा गाभा म्हणून मी तुमच्याकडे येतो. तुम्ही काय सांगा. मी मातृभाव गणेशकर भाऊ ते म्हणाले की तुम्ही आयोजकांनी जर सांगितलं तुम्हाला डबलवारीचे आयोजन 2020 करा तर आम्ही त्याला तयार होत नाही. असे बरेच प्रकार झालेले आहेत. आणि दोघेही गोवा ऐकून गेल्यानंतर टॉस व्हायला लागतात. कशाला टॉस व्हायला लागली. त्यांना बसायचं असेल ते बसू नये, मला बसायचं असेल तर मी बसेल. तिचा टॉस काय करायचा हा म्हणजे एक खेळाचा प्रकार झाला. पण आम्ही तरी अजून एक्सेप्ट करत नाही की आम्ही बाबा चालेल तर आता टायमिंग हे असं आहे किंवा आम्ही पारंपरिक नाही तर डबल पारी करतो. आमचे जे असले जे ग्रुप आहे वर्षामध्ये म्हणाले की 6-7 बुवा तर आम्ही त्याला तयार होत नाही की बाबा पारंपरिक सोडून आम्ही तर हे सुद्धा काहीतरी बंधन असेल तर कमी होईल. सगळे पण आमच्यापैकी पण हे करायला आहे. मग असेल प्रदर्शन किंवा पत्रकार परिषद घ्यायची वेळच आली नसली.
आपल्याला हे कुठेतरी थांबवायचं त्याच्यात बुवा बोलले तेव्हा ना ते चांगली गेली तर ते चांगलं गरजेचं आहे, पण चांगलं वाटलंच नाही त्याच्या लोकांना पण काहीतरी त्याच्यातून मजा मिळायला पाहिजे म्हणून ते आलेले असतात, त्याच नाही असतात. तर हा प्रकार दोन्ही बाजूने आहे. आणि मगाशी प्रश्न होता पवार विचारला होता की 2020च्या विरोधात हे स्वतः अध्यक्ष नात्याने केले, परंतु अध्यक्ष नात्याने तो विषय मांडला, तो विषय सगळ्यांना होता. पण झालं काय एक सांगायचं तात्पर्य त्यांचा हेतू चांगला होता, पण तो हेतू मात्र या ठिकाणी गुरुबुवा पण करत हा बोला बोलण्यासाठी आपण बसलेलो आपण व्यक्ती हा मुळात आधी जेव्हा हा विषय पुढे आला होताना त्यावेळी हे सर्व निचुलकांनी त्याला एक मताने विरोध केला, एक मताने विरोध केलेला आहे. मताने विरोध करून सुद्धा कणकवलीमध्ये तिकडून येऊन इकडे मिटिंग घेतली त्या लोकांनी आणि 2020 आम्ही नाही केली तर मग आमचं काय पुढे, आमचं पुढे काय म्हणजे का पोहोच घडणार ना. आपण विषय चुकीचा नाही. मी बघाशी म्हटलं काय लोकांच्या बऱ्याच लोकांच्या आम्ही तोडून ऐकलं आहे, जर आमची फ्रेंडशिप बंद झाली तर आम्ही उपाशी लागणार. त्यांचे जे बोल आहेत ते आम्ही इथे मांडलेले, मेहनत करायला सगळ्यांनी नोकऱ्या सोडलेल्या आहेत आणि हा धंदा केलेला आहे, रचनाचा धंदा केलेला आणि सगळ्यांना संबोधित नाही. म्हणून 20 आमच्या दादांच्या सूचनेनुसार ती 20 बंद झालीच पाहिजे. बुवा पण आता हे प्रकरण एवढं पुढे गेलेलं आहे की त्याला रोखणं हे कुणाच्या हातात नाही नाही, ते माहिती आहे आम्हाला, हे आम्हाला माहिती आहे. रोखलं होतं ना तेव्हा तर त्या आपल्या बुजुर्गांनी सुद्धा त्याला सपोर्ट नाही केला असं मी म्हणेन. त्या गोष्टीला जेव्हा आमचा मिटिंग होता तेव्हा कायद्याने गैरहजर पण होते, पण त्या लोकांनी जर तिथे असते ना किंवा तो मुद्दाम खोलून काढला असताना तर मला वाटलं नव्हतं की हे होईल असं. जेव्हा कणकवलीत आमची मिटिंग झाली बुवा यांना या ठिकाणी म्हणतात नाही सगळं बरोबर आहे, सगळे प्रयत्न आयोजनच काय करत नाही तुम्ही आता काय करणार? म्हणून मी म्हटलं की आता हे प्रकरण त्याच्या बाहेर गेलेले आहे का बोलवणार तर सांगतो की मला हे असं पाहिजे, तुम्ही काय ऐकलं कमीच. त्याच्यामुळे काय झालं कणकवलीला मिटिंग झाली की नाही त्यावेळी आम्ही सगळे बागवे बुवा पण होतो. बागवे बुवानी इतकं सुंदर असं म्हणजे प्रबोधन केलं त्याने. भजन म्हणजे काय असतं त्यांच्याकडून ऐकावं. बागवे बुवा आज इथे नाही, त्यांनी एवढं सुंदर मांडून सुद्धा ते जे 20 करणारे होते ना त्यांनी तो माहोल असा केला होता माहितीये. मध्ये ना त्यांनी माणसं तयार करून ठेवलेली होती. ते म्हणतात हो तुमच्याकडे त्या दिवशी 2020 कशी काय झाली सांगायला सुंदर झाली भजन म्हणजे असे सगळा माहोल म्हणून ना तिथून आम्हाला ना त्यांनी असंच पाणीभूत करून आम्हाला घरी पाहिजे. आता मगाशी आता एवढा विषय झालेला आहे, 2020 बंद होणं अशक्यच आहे. बरोबर, मला एक उपाय सुचतो आणि तो एक व्यक्त केलेला आहे. एकदा मी बागवी बुवांच्या 70व्या दिवस होता आणि बघा यशवंतरावला कार्यक्रम होता, तुम्ही हजर होता आणि त्यावेळी मी सांगितलं होतं की 2020 ह्याला भजन म्हणून आहे, तुम्ही काय ते करा, पण भजन म्हटल्याचा नियम आहे 2020 बंद नाही होणार. फक्त असं करा 2020 डबल झाले असं नाव द्या, असं त्यांना एक परमान त्याला भजन म्हणून जाणार. कारण काय त्याला भजन म्हणतात, भजन म्हटल्यानंतर नियम आहे, त्याला काही नियम आहे, ते नियम अजिबात पाळणार नाही. तुम्ही मला प्रश्न म्हणतो हे सगळं तर आहे दोस्तों नाटक वाजवलेली आहे, ते ऑर्गनचा संघटना करतात, ते सगळ्यात करणार नाही. आणि ते संस्कार घरात कसे आहेत त्यांच्या मध्ये तर कोणती किंवा असं बरोबर घरात घरात नाही असे संस्कार मला आहे. ते सोडत मला असं विषय बोलत होतो की हे घरात आणि संस्कार असले पाहिजे. तो विषय महत्वाचा आहे, सगळ्यांनी मान्य केलेला आहे. आणि जे इम्युनिटी करतात आणि जे वाईट हे प्रकार करतात त्यानेही माझं चुकलं आहे, तुमच्यासमोर मान्य करून घेतलेलं आहे. तुम्ही मान्य करून घेतलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे. मला एकच उपाय सुचतो आता की 2020 भजन म्हणून जातं आणि संतवाणी गाणे गायला पाहिजे. संतवाणी गाण्याचा अधिकार त्याला नाही. संतवाणी गायला तुमचा
मला बांधून ठेवलं होत नाही. हा माझा एक उपाय मला तर वाटतो. बाकी काय नाही. या ठिकाणी बऱ्याच कार्यक्रमामध्ये निवेदकाची भूमिका राहण्याचे सामर्थ पार पाडत असतात. आता बुवाने एक मुद्दा मांडला की 2020 जर तुम्ही करत असाल तर भजन हा शब्द पडला पाहिजे. तुम्ही 2020 करा, पण भजन नको. तुम्ही काय म्हणताय? तर त्याला एखादं दुसरं नाव ठेवता येईल, परंतु माझं असं म्हणणं आहे की हे 2020 करताना सुरुवातीला पारंपरिकच डबल करायची. अलीकडच्या काळात हे 2020 करतात, परंतु 2020 मध्ये सुद्धा दर्जा ते सिद्ध करू शकतात. त्याच्याकडे काबिलियत आहे. तर मी तुम्हाला सांगतो कसं की वाटोळ बरोबर कमी केली म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं काही गोष्टींची पद्धत पाळलीच पाहिजे. म्हणजे तुम्ही अर्धा तास प्रार्थनेच्या अगोदर बोलणार, प्रार्थना झाल्यानंतर पुन्हा बोलणार, नोटेशन झालं का पुन्हा बोलणार, गजराच्या अगोदर पुन्हा बोलणार, मग तुम्ही अगदी शेवटच्या भैरवीपर्यंत भजन सादर करू शकणार नाही. जर तुम्हाला ते सादर करायचं असेल तर गजर फक्त मजबूत मारणार आणि माझा गजर मजबूत आहे मग बिंदास गजराच्या आधारावर बोलू शकता ना. तिथे व्यवस्थित समोरच्या मुलाला सुद्धा तुम्ही बोलू शकता, प्रबोधनात्मक बोलू शकता, वास्तववादी तुम्ही किस्से सादर करू शकता आणि बारीक चांगलं बोलू शकता. पण तुम्ही जर प्रार्थनेच्या अगोदर प्रत्येक गाण्याला जर तुम्ही बोलत गेला तर गजरापर्यंत भजन होणार. शेवटचा अभंग अवलंब आणि किंवा अपेक्षित चतुर्स्थितीचा आहे. आणि माझं असं म्हणजे त्या गोष्टी करणाऱ्या मुलांनी चिंतन मनन केलं पाहिजे आणि मनाची गाठ बांधली पाहिजे की मी हा गोष्टी सत्य पाळणार, मग बघा तो दर्जा टिकून जाईल असं माझं प्रांजल मत आहे. शिक्षकांच्या मताबद्दल की ते म्हणताय की जर त्यांनी पद्धत पाळली, आता हे सगळे आपल्याच परिवारात आहेत, आपण त्यांना वेगळं नाही म्हणू शकत. ते आपल्यापर्यंत मदत करतात पण चुकीच्या पद्धतीने त्यांचं सादरीकरण होत आहे. हे मात्र दिवाळ सत्य आहे, ते आपण बदलू नाही शकत. पण आता त्याची सामान्याने भूमिका मांडली की त्यानंतर नियमबद्ध केलं तर ते होऊ शकतं का? तुम्ही किती पथ्य घाला तेव्हा त्याने पाळणार नाही हे 100%. ते पथ्य पाळणार नाही, तुम्ही सामान्य काही करा ते पथ्य पाळणार नाही. तुम्ही कुठे तिथून तिथून होऊन तिथे केला तुम्हाला ते मान्य आहे. मला तुमच्या आरोप आहे सुधारणा नाही. सांगितलं ते बरोबर आहे. मी बोलतो मध्ये बोलू नका. तुम्ही त्यांना सामावून घेताय. माझा तुमच्या आरोप आहे. त्यानंतर काय ते बोलतो आता ते बोलले मुली बरोबर बाप बोलतोय, समोरचा बोलत ऐक बोलतोय, तो बाप ऐकून घेतोय, त्याला मारतो, त्याला म्हणतो नाही. हे सुधारणार नाहीये. जिंदगी सुधारणार नाही. 4-5 आतमध्ये चांगले असतील हा पण बाकीचे सगळे तेच आहेत ना. हे बंद झाल्याचे पर्याय नाही, हे बंद पण होणार नाही. हे पण त्यांनी सांगितलं त्यांना पर्याय नाही आहे. ते केल्याशिवाय त्यांच्याजवळ काहीच नाही आहे. फक्त पोपटची कोणी कधी हो अभंग जातात, गौरव जातात, रागगाडी जातात, फक्त आवाज गातात. एखादं बोल प्रति पाठवा, प्रति चंद्रला बुवा, प्रति पाठवा, तर ते कुठे प्रति काय बोलताय? त्यांची एक मिनिट आपल्या मोर्चा मताशी समज संकल्पना वाईट नाही, पण सादर करणारे सुधारणार नाही असं ते म्हणताय. ते खरं आहे. कारण विषय कसा आहे, त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला परंतु आतापर्यंत रिझल्ट मिळाला नाही. विषयात ते सुधारावे असं मला मनामध्ये वाटतं. पण जर ते सुधारले तर मला बरा आनंद पहिल्या क्रमांकाचा. चुकीचं नाहीये, त्यांच्या मताशी मी सहमत आहे. पण मुळात मी काय म्हटलं, संकल्पना वाईट नाहीये, सादरीकरण करणाऱ्या मुलांनी ती बदनामी या सगळ्या चर्चेतून आता एक निश्चय असा झालेला आहे, ही गोष्ट वाईट आहे आणि बरी आहे. ती चालू राहणार, बंद करायची म्हटले तरी बंदही होणार नाही. मग आता आपण काय करू शकतो की याच्यात सुधारणा चांगलं काय होईल एवढंच शोधू शकतो. नाव बदलून होईल का? नुसतं नाव बदलून त्याच्यात चांगलेपणा येईल का? नाही येणार. मग आहे त्या गोष्टीला आता जे काही फोन करतात जे वाईट मार्गाकडे जातात ते आता चांगल्या मार्गाकडे कसे हे बघायला पाहिजे.
नुसती त्याच्यावर टीका करून किंवा ते वाईट ते हे करून वगैरे याचा काही उपयोग नाही. पुढची गोष्ट एकदा हाताच्या बाहेर गेली की परत जवळ येणं काम कठीण असतं. मुलगा सुद्धा एकदा वाईट गोष्टीत नाही लागला की तो शक्यतो लवकर सुधरत नाही. मग तो कसा सुधरेल हे बघायचं कर्तव्य आपलं असतं. तर ते आपण ह्याच्यातून आता काय चालू बाकी याला काय पर्याय काय नाही. आपण जरा एकच मी नाव जुळे काय संतवाणी वापरलं तो बंद होणार आता घेऊन आता 4 कामे लिहू शकतात आणि भक्तीसाठी लिहून पण चालवू शकतात. याच्यामध्ये किती असे बुवा आहेत की संतवाणी म्हणू नका, गवळ म्हणू नका, तुम्ही राजविषयाने म्हणू नका, रुपा म्हणू नका आणि तुम्ही तुमचं काय ते सादरीकरण करा. किती बुवा करता येईल 20 करण्यामध्ये एकाच करणार नाही कोणत्या वेळेला आणि दुसरी वेळेला भजन म्हणू नका. काय म्हणू नका कारण भजनाचे नियम तुम्ही बोलून तसाची निंदा करता. तुम्ही करता काय दुःखाला कोण करता जाऊ शकत नाही. तुम्ही करू शकता एकच उपाय सांगतो तुम्हाला. नाव बदलता म्हणजे काय संतवाणी पण बदला का माने खूप चर्चेची काय तर काय म्हणून संतवाणी लोक माणूस असं जर सांगूचे ऐकण्यात काढले पण असं आपण बोलतो इथे बदली आणली त्याच्या आधी तर हे सगळं करतो. धन्यवाद. आपण समाप्ताकडे जातो. आणि याला एक उपाय आहे की आता कसले पोय हे सगळे पोय यांच्यात देवळबंदीची काय मंडळ असते त्यांनाही समजू शकतात ना. तुम्ही प्रकार कुठचाही ठेवा पण त्या लोकांना सांगा त्या बुवांना बुवा अशा प्रकारे बारी झाली पाहिजे. जर हे आपण आयोजकांना सांगण्याचा प्रयत्न केला नाही त्यांना जर म्हटलं तर सगळं जाग्यावर वेळ यायला अजिबात वेळ लागला नाही. मूळ कुठे आहे कोणाला हवं असतं विकत घेणारा कुठली गोष्ट माणूस वस्तू ती त्याला वाटते तीच घेतो ना की तुमच्या आवडीची घेणार त्यांच्या आवडीची घेणार नाही घेणार. मग त्यांची आवड जर बदलली तर आणि ते आपण करू शकतो. आपल्या फेरबद्दीची मंडळ आहेत त्यांना आम्ही सांगू शकतो असं करून आता हे वाईट आहे प्रकार समाजाचा काहीतरी विचार करा. असं जर आम्ही सगळ्यांनी करायचं ठरवलं नाहीतर गंमत अशी झाली आहे की मांजराच्या गळ्यात कसं बांधायची कोण हा प्रश्न आहे ना. वाटतंय सगळं मला सुद्धा ते कळतं हे सगळ्या पॉईंटची मनाची समज आहे पण करायचं कोण आहे आणि ते आता होईल का शक्य होईल का हा विचार करायचा. जेवढे त्याला जबाबदार आहेत त्याच्यापेक्षा पापाचे धनी जास्त होतात आयोजक त्यांच्या खात्यावरती ते पाप कमावतात. लक्ष देणं गरजेचं आहे. कसले कोण लागतात त्याला तुम्ही काय करणार. आपण वेळेचं भान म्हणून या ठिकाणी थांबतो. अर्थात या संपूर्ण वैचारिक मंथनातून एकच विषय आपल्याकडे आलेला आहे की आपण स्वतःचं जर परीक्षण केलं आपलं स्वतःचं जर परीक्षण करून जर आपण सादरीकरण केलं तर निश्चितच काहीतरी चांगलं होऊ शकतं. भजन ही आपल्या संतांनी दिलेली आपली परंपरा आहे ती आपल्याला सांभाळायची आहे. ते भक्तीकडे जाणारं माध्यम आहे आणि भक्तीकडे जाणाऱ्या माध्यमामध्ये जर तुम्ही नासधूस केला असाल तर निश्चितच तुम्ही पापाचे भागीदार आहात असा या ठिकाणी निष्कर्ष निघतो. मी पुनश्च एकदा सर्व गुरुतुल्य मुलांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आपण तुम्ही रोखोक या ठिकाणी आपला अमूल्य वेळ दिला. या मुलाखतीसाठी मला विशेष मदत लागली की सन्माननीय धुरीबोळ यांची त्याचबरोबर राजादेवी हे सुद्धा या ठिकाणी महत्वाची भूमिका बजावली. या चर्चेमध्ये गुड्डू सावंतभाऊ सुद्धा सहभागी होणार होते परंतु त्यांचा मुंबईमध्ये कार्यक्रम असल्यामुळे ते या ठिकाणी उपलब्ध होऊ शकले नाही. ज्यांनी मदत केली ज्यांनी ही जी संकल्पना आहे ती यशस्वी करण्यासाठी मदत केली त्या सर्वांचा मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. तुम्ही नक्की चांगले दिवस बदलायला आनंद आशावाद व्यक्त करतो आणि मी सगळ्या मुलांचं त्याचबरोबर राजाजी सामान्य यांचं मनपूर्वक आभार मानून आजच्या या मुलाखत सत्रात या चर्चा सत्रात आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो. मनपूर्वक धन्यवाद आणि आभार सुद्धा. धन्यवाद. आज थांबणार